नमस्कार सर्वांना. आजच्या या वेबिनारचं हे 10वं सत्र आहे आणि आज आपल्यासोबत संवाद साधायला आहे ते डॉक्टर वर्षा कुलकर्णी. आतापर्यंत 9 सत्रामध्ये आपण विविध पालकत्वाची समस्या, त्या संदर्भात असलेल्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या. पालकत्वाचे प्रकार आपण समजून घेतले. त्याचबरोबर मुलांच्या विषयी, मुलांचा आत्मसन्मान, मुलांच्या आवडीनिवडी या सर्व विषयावर आपण प्रकाश टाकला. आणि आज आपण एक वेगळं सत्र घेऊन आलेलो आहोत आणि या सत्रामध्ये डॉक्टर वर्षा कुलकर्णी या स्वतःच्या पालकत्वाची कबुली देत काही टिप्स पालकत्वासाठी आपल्या सगळ्यांना देणार आहे. म्हणजे त्यांचा पालकत्वाचा प्रवास कसा सुरू झाला आणि या पालकत्वाच्या प्रवासामध्ये त्यांनी काय काय शिकलं, जे ते आपल्याला पुढे आपल्या हातून अशा चुका होऊ नयेत म्हणून ते आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देत हे सत्र गुंफणार आहे. तर पुन्हा एकदा आपण डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांची छोटीशी फॉर्मल ओळख करून देऊ. डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांनी शिक्षणशास्त्रात PhD केलेलं आहे. विशेष करून रचनावाद, ग्राममंगल संस्थेमध्ये रचनावाद पद्धतीचा जो अवलंब केला जातो त्या रचनावाद पद्धतीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. आता डॉक्टर वर्षा कुलकर्णी या रिसर्च अँड अनालिसिस सेक्टर ग्राममंगल या संस्थेतच बघतात. सोबतच त्या फ्रीलान्स ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतात. अनेक शिक्षकांचे व पालकांचे कार्यशाळा त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आहेत आणि नुकताच 17 तारखेपासून एक कुमार वयातील मुलांच्या पालकांसाठी एक कोर्स आता सुरू होतो आहे आणि त्याचे सुद्धा सुलभक म्हणून, त्याचे सुद्धा मार्गदर्शक म्हणून डॉक्टर वर्षा कुलकर्णी आता पुढे आपल्यासोबत असणार आहे. तर त्याची पोस्ट मी आपल्याला गटावर ऑलरेडी शेअर केलेली आहे की ज्या पालकांना, ज्या कुमार वयात ज्यांची मुलं कौमारी अवस्थेत असतील अशा पालकांना तो कोर्स करायचा असेल तर त्यासाठी काय काय डिटेल्स आणि काय आवश्यक बाबी आहेत त्या मी ग्रुपवर टाकलेल्या आहेत आणि आपण इथे सुद्धा शेअर करायला काही हरकत नाही. इथे सुद्धा मी शेवटी ती लिंक तुम्हा सर्वांशी शेअर करेल. तर इतकं एक वेगळं व्यक्तिमत्व जे आपल्या अभ्यासातून, जे आपल्या आत्मचिंतनातून आणि जे आपल्या वैचारिक प्रवाहातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या आत्मचिंतनातून त्यांना जे काही गवसलं आहे ते आज ते आपल्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. तर वर्षा, मी आता तुला विनंती करते की तू आपल्या सत्राला सुरुवात करावी. ओव्हर टू यू वर्षा. येस, थँक्यू कल्पना. आज असा खरं तर थोडासा वेगळ्या विषयावर मी पहिल्यांदाच बोलतेय आणि हा जो गेल्या 9 ते 10 चर्चासत्रांचा प्रवास आहे त्याच्यामध्ये मला असं वाटलं की ही योग्य वेळ आहे की आज मला हे बोललं पाहिजे. कारण गेले 10 सेशन्स हे सगळे जे आपले श्रोते आहेत, प्रेक्षक आहेत, हे ऐकतायत, बघतायत आणि इतकं झाल्यानंतर 10व्या तासाला त्यांच्याशी काय बोलूया आणि वेगळं काय सांगूया या विचारात असताना असं लक्षात आलं की मला माझा स्वतःचा जो पालकत्वाचा प्रवास आहे तो उलगडून दाखवावा आणि कुठून कुठपर्यंत मी मजल गाठलेली आहे असं मला वाटतं आणि कुठून कुठे अजून पोचायचं आहे अशी इच्छा आहे. या दोन्ही गोष्टी आपल्या सगळ्यांबरोबर शेअर कराव्यात. ज्या गोष्टींचा मला फायदा झाला त्याच गोष्टींचा आपल्या सगळ्यांना फायदा व्हावा. आपल्या मुलाबरोबरचं असणारं नातं हे अधिक दृढ व्हावं या दृष्टीने माझे आलेले अनुभव हे जर मी शेअर केले तर आपल्यालाही त्याचा फायदा होईल या विचारातून आज मी हे बोलायला धजावते आहे. म्हणून मी स्पष्टपणाने आजच्या सत्राचं नाव असं ठेवलंय की कबुली पालकत्वाची. मी जसं कन्फेस करतात ते सिनेमांमध्ये बघतो आपण, तसं मी कन्फेस करणार आहे काही गोष्टी आणि त्यांनी मला स्वतःलाही खूप हलकं वाटेल आणि आपल्या सगळ्यांनाही आपण एका पातळीवरच एकाच बोटीतले प्रवासी आहोत याची पण जाणीव होईल. एक गोष्ट मी आधी स्पष्ट करू इच्छिते की या सत्रामध्ये मी जे सांगते आहे ती माझी वैयक्तिक मतं आहेत, माझं वैयक्तिक दृष्टिकोन आहे. यामध्ये इतर अन्य कोणीही तज्ज्ञ किंवा त्यातले अभ्यासक यांचा मी जेव्हा तज्ज्ञ म्हणते याच्याशी संबंध नाही. हे माझं संपूर्ण वैयक्तिक मतावर आधारित ह्या गोष्टी आहेत. ज्यावेळी पालक म्हणून जेव्हा माझी वाटचाल सुरू झाली स्वतःची
आणि मुलीबरोबर माझ्या ज्या वेळेला मला बोलावं लागायचं, तिच्याशी काही गोष्टी तिच्याकडून करून घ्यायच्या असायच्या आणि हे सगळं करताना अर्थातच आई म्हणून मी नवीन होते आणि त्यावेळेला काही गोष्टी उमगत नव्हत्या आणि ज्या वेळेला काही कोणी रेडिओवर म्हणा, पेपरमध्ये म्हणा, मुलांविषयीचं काही छापून यायचं, सांगितलं जायचं, काही तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करायच्या, ते मी ऐकत होते एकीकडं. आणि हे ऐकत असताना, वाचत असताना माझे स्वतःचे काही समज होते. आणि ते समज कुठले कुठले होते ते आधी मला पहिल्यांदा ह्या प्रवासाला सुरुवात करतानाचे माझे समज मला तुमच्या बरोबर शेअर करायचे. मला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटायचं की हे जे सगळी तज्ञ मंडळी सांगतायत किंवा जे लिहितायत हे सगळं ऐकायला वाचायला छान आहे. आमच्या घरात काय असलं घडू शकत नाही बाबा. आपल्याला काय हे शक्य नाही असं काही करणं आणि हे सगळं त्यांच्या घरात आणि त्यांच्यापुरतं असू शकतं. कारण मूल माझं वेगळं, ते त्यांची मुलं सगळी शहाणी असणार, आमची म्रात्य मुलं, आम्हाला काही हे जमणार नाही. त्यामुळे हे सगळं तिथपर्यंतच ठीक आहे. आपल्या घराच्या संदर्भाने याचा काही फारसा उपयोग नाही, असं मला पहिल्यांदा वाटायचं. त्यानंतर असा एक माझा समज होता, की तज्ञ मंडळींना काही समस्या नसतातच आणि त्यांच्या मुलांना काही अडचणी नसतात, असा एक माझा समज होता. की जे इतक्या हक्कानी, इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांनी बोलू शकतात, भावनांविषयी बोलू शकतात, समजून घेण्याविषयी बोलू शकतात, मानसिकतेविषयी बोलू शकतात. इतका सगळा विचार करणाऱ्या माणसांना त्यांना स्वतःच्या काही समस्या नसतीलच, असंच मला वाटायचं आणि म्हणून त्यांच्याही मुलांना काही अडचणी असणार नाहीत, असं माझं मत होतं. तिसरं एक असं वाटायचं, की ही इतकी ज्ञानी माणसं आहेत सगळी, मग ह्यांच्या मुलांचं सगळं सुरळीत सुरू असणार. काय ती कटकट आपल्याच डोक्याला आहे. आपल्याच मुलांचा आपल्याला त्रास होतोय आणि ह्या तज्ञ मंडळींची मुलं, ही त्या तज्ञांची मुलं असल्यामुळे त्यांना काही अडचणी नसणार आणि त्यांचं सगळं काही सुरळीत सुरू असणार, असं मला त्यावेळेला प्रकर्षाने वाटायचं. आणि जसं-जसं तज्ञाची एखाद्या समजा सीरीज येत असेल, स्तंभलेखन येत असेल आणि सलग आठवडाभर, महिनाभर जेव्हा माणूस एखाद्या प्रश्नाविषयी लिहितोय, तेव्हा असं मला वाटायचं की ह्यांच्याकडे बहुधा सगळ्या प्रश्नांची उत्तरं असणार पालकत्वातली, की केव्हाही यांना विचारा आणि जादूच्या छडीसारखं मला एखादं उत्तर मिळेल आणि माझाही प्रश्न सुटून जाईल. असे 4 महत्वाचे समज मी माझ्या पालकत्वाला सुरुवात केली, तेव्हा होते. मी पुन्हा एकदा रिपीट करते. पहिला समज होता, की सगळं ऐकायला छान आहे, माझ्या घरातही शक्य नाही. तज्ञ मंडळींना काही समस्या नसतात, कारण ते तज्ञ असतात. तज्ञांच्या मुलांचं सगळं सुरळीत सुरू असतं. त्यांना बहुधा काही अडचणी नसाव्यात आणि त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. असे माझे 4 समज होते. आता मला एक फक्त तपासून घ्यायचंय, की आता आपण सगळं जे ऐकतोय, तर तुम्हालाही थोड्याफार फरकाने असेच समज तुमच्या मनामध्ये आहेत? असतील तर एक आकडा टाका प्लीज. हो. कल्पना मला प्लीज सांगा, मी आता बघत नाहीये. हा हा, एक आकडा येत आहे. 1 2 3 अरे 4 कसं करावं यार. 5 6. सगळ्यांचं एक म्हणणं येतंय, बरोबर आहे? हो, बऱ्यापैकी लोकांचं ते म्हणणं आहे. म्हणणं आहे. तर म्हणजे आपल्या सगळ्यांना असं वाटतंच आहे, की बाबा हे काय आपल्या घरातलं नाही आणि सगळ्या तज्ञांची उत्तरं आहेत, हे आपल्या सगळ्यांचं मत आहे. मला बरं वाटलं, की म्हणजे मी काही वेगळी नव्हते. आपण सगळे एकाच पद्धतीने विचार करतो. आता ह्या सगळ्या काय रे, समजासह काय काय चालू आहे रे? वेट कोण बोलत आहे अं, यार? हा कल्पना, म्यूट ऑन एंट्रीचं ऑप्शन ऍक्टिव्हेट करून घे. पार्टिसिपंट्स मध्ये जाऊन म्यूट ऑन एंट्री असं ऍक्टिव्हेट कर. एक मिनिट. वर्षा, मी तुला अनम्यूट करते. एक मिनिट. हा, वर्षा. ते सर्व समज माझेही होते पालकत्वाला सुरुवात करण्यापूर्वी. एक मिनिट हा. तुझ्याकडलाच आवाज आहे का वर्षा हा? कारण मला इकडे कोणीच आणि याच्यासह मुलींना आपल्या वाढवायचं. काय थोडंफार समज जाईल आणि या त्यांकडून थोडंफार मार्गदर्शन मिळेल ते मिळेल, पण इतकं काही लक्ष बदल होणं शक्य नाही असं मला अगदी ठामपणाने वाटायचं.
एकच मिनिट हा कल्पना, मला जरा इको ऐकू येतोय, तो मी जरा थांबवते एक हो. मिनिट. हा. मी पालक होण्यापूर्वी माझं BEd MAd झालेलं होतं, त्यामुळे थोडंफार शिक्षणातल्या काही गोष्टी कळत होत्या, समजत होत्या. पण जेव्हा मला मुलगी झाली तेव्हा पुन्हा असं वाटायचं की आपण जे काही वाचलंय, अभ्यासलंय ते सगळं पुस्तकापुरतं ठीक आहे, पण राग थोडस काहीतरी मुलीचं चुकलं, तिने वेगळं उत्तर दिलं. मी बोलते ते ऐकू येत आहे? हो, आवाज येत आहे तुझा, ऐकू येत आहे. मी बोलते ते ऐकू येत आहे? हो हो, येत आहे. कल्पना, हो हो, तुझा आवाज येत आहे, तू बोलते ते ऐकू येत आहे. हा. हॅलो वर्षा. हा बोल वर्षा, आता ऐकू येत आहे. हा, आता ऐकू येत आहे? हा बोल. ऐकू येत आहे ना? होय. एक मिनिट, मला काहीच ऐकू येत नाही. इकोचा थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. है ना? आता ऐकू येत आहे? होय. माझं बोलणं ऐकू येत आहे? हो हो ग, ऐकू येत आहे. वर्षा, तुझं बोलणं ऐकू येत आहे. हॅलो हॅलो. हॅलो हा हॅलो. बोल ना वर्षा, आवाज येतोय तुझा. वर्षा, तुझा आवाज येतोय, तू बोल, काही इश्यू हा नाहीये. सर, मला काहीच ऐकू नाही येते. तुला ऐकू नाही येत आहे? माझा आवाज बरं, बाकीच्यांना येतोय? मी बोलत राहू सलग? होय होय. बरं, मला काही डिस्टर्बन्स म्हणजे किंवा ऐकू आलं नाही तर फक्त सांगा, मी बोलत राहते आणि हो मग हो चॅटवरून मी हो. कम्युनिकेट करते. तुला माझा आवाज येतोय ना? हॅलो वर्षा, तुला माझा आवाज येतोय? तर नुसतीच आपली मुलगी शाळेतल्या उपक्रमात पाहिजे असं नाही, तर ती त्या ग्रुपमध्ये पण पुढे उभी असायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये ती पाहिजे, लिडिंग रोलमध्ये ती पाहिजे, असं असं त्यावेळेला वाटायचं. आणि हे सगळं माझा स्वभाव इतका टोकाला गेलेला होता की मुलीवर रागावणं, आपली मुलगी सगळ्यात पुढं पाहिजे असं वाटणं, हे इतक्या टोकाचं झालं होतं की सगळं भराभर मुलीला आलं पाहिजे असं वाटायचं. म्हणजे ती 4 वर्षाची असताना त्यावेळेला गिरवण्याचे व्यवसाय मराठीचे मी आणले होते तिला, आणि मराठीच्या व्यवसायात तिला अक्षरं गिरवायला सांगत होते आणि तिला अक्षरं नीट गिरवता येत नव्हती. आणि 2दा सांगितलं, 3दा सांगितलं, परत अक्षर मनासारखं माझ्या मनासारखं यायचं नाही म्हणून तिला मी खोडायला लावायची. खोडायला लावून लावून इतकं मारलं तिला मी की मग तिने पण रागाने खूप जोराजोरात ते घासून काढलं, तो कागद फाटला, रडारडी झाली.
आणि शेवटी तिने आक्रस्ताळेपणा करून ते सोडून दिलं. पुन्हा थोड्या वेळाने मी बसवलं आणि काहीतरी करून तिने ते पान एक पूर्ण करून टाकलं. हा किस्सा घडला होता. दुसरं एक अज्ञान मला स्वतःच असं लक्षात आलं त्यानंतर की हा सगळ्यांना स्क्रीनवर रंग दिसत असेल, स्किन कलर आहे तो. तर ती लहान असताना तिला रंगवायच्या डब्या आणल्या होत्या आणि हा रंग घेऊन ती आली माझ्याकडे. आई, हा रंग कुठं द्यायचा आहे असं विचारलं. तर मी सांगितलं, अगं आपण जेव्हा माणसं काढतो ना तेव्हा माणसाचे हात, पाय, चेहरा असं शरीर जिथं दिसतं तिथं हा रंग द्यायचा माणसाचा. असं काहीतरी मी तिला उत्तर दिलं होतं. आता ह्याचा खुलासा मी तुम्हाला पुढे करते. मी सांगते की मी कोणकोणत्या गोष्टी करून बसलीये, की अक्षर चांगलं येत नाही म्हणून तिला मारणं. तिनं चित्र काढताना मी सल्ला दिला होता तिला की हा इथं नाही इथं असा रंग द्यायचा असतो. दुसरं मला असं वाटायचं सगळी खेळणी मुलींनी छान जागेवर ठेवली पाहिजे, ती खराब करायला नकोत. आणि आग्रह असायचा ह्या सगळ्याचा की खेळून झालं की मोडायचं नाही खेळणं, ते खराब करायचं नाही आणि छान सगळं ठेवायचं. का तर मला असं वाटायचं की कोण लोक येतील त्यांनी म्हणावं की किती छान तुमचं घर आहे, किती चांगलं तुम्ही तुमच्या मुलीला सवयी आहेत, तिला किती चांगली शिस्त आहे आणि म्हणून तिनं ते सगळं जागच्या जागी ठेवावं असं मला वाटायचं. मला वाटतं हे जे लहान 3 प्रसंग मी आता सांगितलेत की अक्षर गिरवण्यावरून मारणं, अक्षर चांगलं आलं नाही म्हणून, त्यानंतर चित्र काढताना इथं हा रंग दे, तिथं तो रंग दे, या प्रकाराचा सल्ला देणं आणि त्यानंतर खेळणी जागेवर नीट ठेवण्याबाबत आग्रही असणं, या 3 गोष्टी वैयक्तिक माझ्या खूप घडायच्या. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुम्हालाही अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्याही आयुष्यात घडतात का की ज्या माझ्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत? हो असेल तर प्लीज एक आकडा टाईप करा. बरोबर, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे सर्वसामान्यपणे घडतंय. आता तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी आशा आहे तुमच्या पालकत्वाबद्दल, कारण तुमच्या समोर आता माझं उदाहरण आहे. एक मी ह्या सर्व गोष्टींमध्ये तुमच्या बरोबरच होते. आता ह्या ज्या मी 3 गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या ह्या खरं तर कॉमन गोष्टी आहेत ज्या आपल्या सगळ्यांबरोबर थोड्याफार फरकाने घडतात. यानंतर मी 2 प्रसंग सांगणार आहे जे विशिष्टपणाने माझ्या बाबतीत घडलेले आहेत. इथे मी सोन्याची चेन काढली आहे. असं झालं होतं की एकदा मला कार्यक्रमाला जाताना माझं सोन्याचं म्हणजे अशा टाईपचं गळ्यातलं मिळत नव्हतं सोनेरी रंगाचं आणि मला ते कुठं मिळालं नाही म्हटल्यावर मी मुलीवरच आळ घेतला की तूच ते खेळताना कुठेतरी काढलं असशील आणि कुठेतरी टाकलं असशील. ती मला पदोपदी सांगत होती, आई मला माहित नाहीये, मला आठवत नाही कुठलं तुझं गळ्यातलं ते. आणि मला इतकी खात्री होती की ते मुलीनंच कुठंतरी हरवलेलं आहे, तिनं टाकलेलं आहे. आणि म्हणून कार्यक्रमाला बाहेर पडताना अगदी मस्त जरीची साडी बिडी नेसलेला असताना सुद्धा तिला 2 रट्टे दिले आणि म्हटलं तुझ्यामुळे मला चांगलं तयार होऊन जाता येत नाही. आणि तिला मारून दुसरं कुठलं तरी होतं ते घेऊन मी बाहेर पडले आणि गाडीत बसल्यावर पर्स उघडली तर पर्सच्या आतमधल्या कप्प्यात मला ते गळ्यातलं मिळालं. आणि त्या क्षणी जाणवलं की मी किती मोठा गंभीर गुन्हा केलेला आहे मुलीबरोबर. ही एक गोष्ट मला डाचते आजही मी पाठीमागं वळून बघते तेव्हा. आणि दुसरा प्रसंग असा की एकदा पावसाळ्याचे दिवस होते आणि तिला छान रंगीत अशी छत्री आणली होती आणि तिनं ती शाळेतनं जाऊन आल्यावर बाहेरच्या हॉलमध्ये लगेच ठेवली होती. थोड्या वेळानं तिचे बाबा घरी आले आणि ते अगदी निथळत पूर्ण पावसातनं चिप्प भिजत आले. पटकन त्यांनी रेनकोट उतरवला आणि आता कुठं टांगायचा ह्याचा विचार करून गेला. म्हणजे मुलीची ऑलरेडी जी छत्री ठेवलेली होती त्याच्यावर त्यांनी त्यांचा रेनकोट ठेवला. आता ती छत्री नाजूक लहान मुलीची रंगीबेरंगी असल्यामुळं कदाचित त्याला त्या रेनकोटाचंही ओझं सहन झालं नाही आणि त्याची काडी मोडली. ही काडी मोडल्यावर मुलगी इतकी जास्त रडली, इतकी रडली की मला कळायचं बंद झालं की काडी मोडली आणि इतकं रडायचं काय आहे त्याच्यात. छत्री पुन्हा केव्हाही आणता येईल, आणावं की नाही हा विचार करता येईल काय, म्हणजे असं काही आपल्या आयुष्यातनं निघून गेलेलं नाहीये की इतकं रडण्याचं कारण मला त्यावेळेला कळू शकलं नाही. हे 2 विशिष्ट प्रसंग मला आजही लक्षात आहेत. ते अशा गोष्टी एकीकडे घडत होत्या आणि अशाच एका आयुष्यातल्या माझ्या सुदैवी टप्प्यावर रमेश पानसे सरांसारखे गुरु मला मिळाले. त्यांचं साहित्य मी वाचलं, त्यांच्याशी बोलणं सुरू केलं आणि हळूहळू लहान मुलांबरोबरचं शास्त्र मला एक एक म्हणून समजायला सुरुवात झाली. हे शास्त्र समजल्यावर अर्थातच आजपर्यंत केलेल्या गोष्टी झरकन सगळ्या डोळ्यासमोरून जात होत्या आणि आपण केलेल्या चुका, गुन्हे, क्रूरपणा हे सगळं मनात दाटून आलं होतं की आपण काय काय करून ठेवल्यात गोष्टी. त्यानंतर मी स्वतःचा विचार केला की अरे माझ्या मुलीच्या आयुष्यातली 4 ते 6-7 वर्ष तर अशीच निघून गेली. मी तिला इतक्या क्रूरपणाने वागवलं, मारलं
सगळा हव्यास दाखवला की मुलगी पुढं पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हा सगळा हव्यास दाखवला. आणि आता मला एक 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 गोष्टी कळायला लागल्यात. तर माझ्या मुलीचं वय तर निघून गेलं, आता हे कसं परत येईल. पण मी जो अभ्यास करत होते, जे शास्त्र समजून घेत होते, त्यानंतर मला या गोष्टीची एक आशा वाटायला लागली की मला माझ्या मुलीबरोबरचं वागणं सुधारायचं असेल तर मी माझ्या आणि तिच्या वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुरुवात करू शकते. आणि ही कुठल्याही टप्प्यावर केलेली सुरुवात सुद्धा म्हणजे म्हणतो ना, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. अजिबात काही नसण्यापेक्षा किंवा आतापर्यंतचं वागणं आपण असंच सुरू ठेवण्यापेक्षा आता मला ते कळलंय आणि आता मी ह्याच्यामध्ये बदल करू शकते, नक्की करू शकते. कारण मला समजलंय, आजवर मला शास्त्र सांगणारं कोणी नव्हतं, माझ्या वागण्याचे योग्य अयोग्य परिणाम सांगणारं कोणी नव्हतं. पण आज मला एका व्यक्तीच्या रूपाने, शास्त्राच्या रूपाने मला हे जर उलगडतंय तर आता मला तसंच वागून चालणार नाही. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, त्याचा मराठी अर्थ असा आहे की अज्ञानी किंवा मूर्ख असण्यात काही पाप नाहीये किंवा अज्ञानी म्हणून जन्माला येण्यातही पाप नाही. पण ज्ञान काय आहे, शहाणपण काय आहे हे समजल्यानंतर सुद्धा आपण चुकीचं अज्ञानासारखं वागत राहणं हे मात्र पाप आहे. ज्या क्षणी मला कळेल की काय योग्य आहे, काय वैज्ञानिक आहे, काय शास्त्रीय आहे, त्यानंतर मात्र मी माझंच म्हणणं खरं, मला माझ्या आईनं जसं वाढवलंय तसंच मी वाढवीन, या पद्धतीचा आग्रह धरून ठेवणं हे मात्र पाप आहे, याची मला जाणीव झाली. आणि मग ते हळूहळू शास्त्र मी समजावून घ्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मात्र माझी मोठी मुलगी मोठी होत असताना तिच्या साधारण 3री-4थी नंतर मी थोडं प्रयोग करू शकले स्वतःवरती आणि स्वतःला संधी द्यायला लागले चांगलं आई होण्यासाठी प्रयत्न करण्याची. आणि त्यानंतर मला धाकट्या मुलीला मात्र मी पुष्कळसं आधीच्या माझ्या ज्या काही मी ठेचा खाल्ल्या होत्या त्याच्यातून आलेलं शहाणपण होतं, त्याचा उपयोग धाकट्या मुलीला वाढवताना नक्की झाला. जसं जसं शास्त्र समजायला लागलं तर पहिली एक गोष्ट केली की मुलीला मी जे मारत होते हातावर, तिला ते कागद आणून दिला होता, त्याच्यावरून अक्षर गिरवायची सक्ती करत होते तिच्या 4 वर्षाच्या वयात. आणि ते करणं किती गुन्हेगारी स्वरूपाचं होतं माझं माझ्या मुलीशी वागणं हे कळल्यावर ते पूर्ण बंद करून धाकट्या मुलीला मात्र भिंती रंगवण्याची मुभा, पूर्ण घरभर भिंती रंगवण्याची मुभा देण्यात आली. कारण मला शास्त्र उमगत होतं की मुलीच्या बोटांच्या स्नायूंचा विकास हा 6 ते 7 वर्षाच्या आत झालेला नसणार आहे. आणि त्याच्या आत जर मी माझ्या मुलीला आग्रह केला, तिला सक्ती केली की असंच अक्षर आलं पाहिजे, ह्याच छोट्या जागेत या रेषेवरून तुझं पेन्सिल हल्ली पाहिजे, तर हे तिच्या वयाला, तिच्या विकसित झालेल्या स्नायूंना हे पेलणारं आव्हान नव्हतं, याची जाणीव मला अभ्यास केल्यानंतर झाली. आणि मग मी माझ्यात बदल केला की धाकट्या मुलीला अशा कोणत्याही प्रकारची सक्ती केली नाही, घरातल्या भिंती गिरगटण्यासाठी तिला खुल्या करून दिल्या. हे पहिलं शास्त्र. थोडक्यात ह्यातलं शास्त्र मी तुम्हाला शास्त्रीय भाग ह्यातला थोडक्यात सांगते. मी तुम्हाला दिसतीये स्क्रीनवर एकीकडे आपलं जे शरीर आहे ते वरपासून खालपर्यंत आणि मध्यातून 2 दिशांना असं पसरलेलं आहे. आपण जर आठवायचा प्रयत्न केला तर मुलं मोठी होतात म्हणजे पहिल्यांदा काय होतं, तर लहान मुलं असतं ते मान धरायला लागतं, हळूहळू ते उठायला लागतं, बसायला लागतं, रांगायला लागतं, चालायला लागतं, पळायला लागतं. म्हणजे मुलाच्या जर ह्या क्रिया आपण विचारात घेतल्या तर मुलाचा विकास हा वरच्या दिशेपासून खालच्या दिशेकडे होत जातो. तसाच आडव्या बाजूला तो मध्यापासून बाजूच्या दिशेने होत जातो. म्हणजे काय सुरुवातीला तर आपले शरीरातले केंद्रस्थानी असणारे स्नायू अधिक बळकट होतात, त्यानंतर खांद्याकडचे स्नायू, मग कोपराकडचे स्नायू, हळूहळू मनगट आणि मग बोटाकडचे स्नायू मजबूत व्हायला लागतात. सो तो असा प्रवास होत जातो शरीराचा विकास होण्याचा. तर हा विकास होत असताना सुरुवातीला खांद्याचे स्नायू मुलाचे विकसित होतात, त्यामुळे मूल असं खांद्याचा वापर करून भिंतीवर लिहायला लागतं. हळूहळू हा मुलाचा विकास हा मनगटाच्या स्नायूकडे, कोपराच्या स्नायूकडे जातो आणि त्यावेळेला मूल असं कोपराचा वापर करून भिंतीवर लिहायला लागतं. त्यानंतर मनगटाचा वापर करतं आणि त्यानंतर या बोटाच्या स्नायूमध्ये ताकद येण्यासाठी वयाची 6 वर्ष पूर्ण व्हावी लागतात. हे शास्त्र मला कळल्यानंतर धाकट्या मुलीच्या बाबतीत अशा प्रकारांनी तिच्या 4थ्या वर्षी लिहिण्याचा आग्रह मी सोडून दिला आणि घरातली भिंत मोकळी करून दिली. दुसरी महत्वाची गोष्ट केली की ज्या वेळेला मुलगी आली होती माझ्याकडे हा रंग घेऊन, स्किन कलर, की हा कुठे द्यायचा असतो, तेव्हा मी सांगितलं होतं की हा जायचा आपलं जिथे जिथे त्वचा दिसते, चेहरा असतो, हात पाय, या ठिकाणी हा रंग द्यायचा. त्यावेळेला माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं, म्हणजे मोठी मुलगी 4 वर्षाची असताना, की तिला असं काही शिकवू नकोस, तिला काय करायचं ते करू दे, तिला जिथं रंग द्यायचा आहे तो देऊ दे. पण तेव्हा मला हे शास्त्र कळत नव्हतं. मी त्यांना म्हटलं होतं नाही असं कसं, हा रंग तिथंच दिला गेला पाहिजे. पण नंतर मला कळायला लागलं की मुलांचा विचार, त्यांचा वेगळा विचार करण्याची क्षमता, नवीन विचार करण्याची ताकद,
त्यांची कल्पना करण्याची क्षमता ही इतकी अफाट आहे की मुलांना त्वचा किंवा चेहरा केवळ ह्या रंगाचा असतो असं नाही, तर कुणाला निळ्या रंगाचा दिसेल, हिरव्या रंगाचा दिसेल, लाल रंगाचा दिसेल, आणि हे सगळं मुलांचं वेगळं विश्व आहे. मी जर मुलांना अटकाव करायला लागले की हाच रंग इथंच द्यायचा, तो रंग तिथंच द्यायचा, पान हे नेहमी हिरव्या रंगाचंच असतं, गुलाब नेहमी लालच रंगाचा असतो, तर मुलाची नवीन विचार करण्याची क्षमता मी नष्ट करत जाते, याचं भान मला हळूहळू यायला लागलं. त्यामुळं अशा प्रकारानं सल्ले देणं किंवा जे अभ्यासावर आधारित सल्ले नाहीत, मूल एकतर आपण सल्ला देणं बंद केलं, त्यानंतर मूल जेव्हा विचारायला येतं तेव्हा आपलं मत व्यक्त करायचं, सल्ला नाही द्यायचं. मला असं केल्याने असं घडेल असं वाटतंय, तू ठरव तुला काय करायचं ते. हा रंग इथं दिलास तर मला असं आवडणार आहे, पण तुझा विचार असणार आहे, तुला जसं आवडेल तसं तू रंगवू शकतोस. या प्रकाराने माझी मुलाची बोलण्याची भाषा जास्त सावधगिरीची झाली. मी आधी उठसूट काही पण मला सुचेल ते सल्ला देत जाणं, त्यांच्या भावविश्वात भोचकपणाने सांगत राहणं, असं कर तसं कर, हा रंग इथं दे, हे खेळणं असं वापर, या प्रकारचे सगळे सल्ले मी त्यानंतर देणं बंद केलं. कारण मला समजायला लागलं की मुलांचा त्यांचा विचार असतो, तो स्वतंत्र विचार असतो. मुलं आपली आपण नवीन नवीन गोष्टींचा शोध घेत असतात, एकेका गोष्टीच्या शक्यता पडताळून बघत असतात. हे सगळं समजल्यानंतर आधीचा जो माझा अज्ञानावर आधारित विचार होता मुलांना सल्ले देण्याचा, तो मी सगळा थांबवला आणि त्यांना मुक्तपणाने काम करू दिलं. तिसरी महत्वाची गोष्ट स्वतःमध्ये मी बदल केली की जे माझं गळ्यातलं मिळत नाहीये म्हणून मी जो राग मुलीवर काढून तिला फटके दिले होते, मारलं होतं, आणि नंतर जेव्हा गाडीत बसल्यावर लक्षात आलं, माझे डोळे भरून आले की तिचा बिचारीचा काही दोष नव्हता, तिने ह्याला हातही लावला नव्हता, आणि मी माझा इतर कुठला तरी राग त्यावेळी तिच्यावर निघाला होता, आणि त्याची बळी ती मुलगी पडली होती. आणि मुलं आपल्यापेक्षा इतकी लहान असतात शरीरानी, मनानी, आणि अवलंबून असतात आपल्यावर, की आपल्याला तसा आपण मारलं तर ती मार खाण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे ती बिचारी मार खात राहतात. मार देताना मला भान आलं पाहिजे की मी इतर कुणाचा राग मुलावर काढत नाही ना. एक तर मारणं हे तर बंदच केलं त्यानंतर, म्हणजे असं नाही की इथून पुढे आता राग मुलावर काढण्यासाठी मारायचं, हाही मार्ग नाही. पण मुलावर ओरडताना सुद्धा, त्याच्यावर चिडचिड करताना सुद्धा मी तपासून बघायला लागले की आता खरंच मुलाच्या वागण्यामुळे मी त्याच्यावर ओरडते का माझा इतर कुठला राग मुलावर बाहेर पडतो. आणि इतर कुठले तरी आपल्या कामाचे व्याप, आपल्या नात्यांचे ताण, आपल्या विवंचना, हे मूल आपलं सापडतं छोटं आपल्या हाताशी, आणि त्याच्यावर आपण काही मुक्त हस्तानी माराची उधळण करू शकतो म्हणून आपण त्याला मारत सुटतोय, असं काही आपल्याकडून घडत नाही ना. म्हणून दुसरं एक शहाणपण घेतलं की आपला राग आधी तपासून बघूया. राग येणारच नाही का, तर हे शक्य नाही. राग येणार, किंबहुना मानसशास्त्रानुसार तो आलाही पाहिजे. राग आला कशासाठी पाहिजे, समाजात एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर चालू दे, मला काहीच त्याचं वाटत नाही, मला काय राग येत नाही म्हणून आपण हाताची घडी घालून बसणार नाही. त्यामुळे जिथे योग्य त्या ठिकाणी राग हा आलाच पाहिजे. पण राग येण्याचं ठिकाण आपला मुलं नाहीत की आपला राग त्यांच्यावर काढणं. त्यामुळे आलेला राग हा नेमका कशामुळे आहे, तो मुलांवर व्यक्त होऊ द्यायचा नाही, याची काळजी मात्र मी घ्यायला लागले. त्यानंतर मला आता काही स्क्रीनवर दिसत नाही, चालू आहे स्क्रीन चालू आहे वर्षा, तू बोल, व्यवस्थित होत आहे सगळं, ठीक आहे. हॅलो वर्षा, चालू आहे ना. हा, ओके. मी असं गृहीत धरते की ऐकू येते मी बोलते ते. ऐकू येत आहे, बोल. काहीच होत नाहीये स्क्रीनवर. व्हिडिओ बंद कर. केलंय बंद. मला ते ऑपरेट करायची पट सुद्धा गेली आहे खालची. मी असं गृहीत धरते की मी बोलते ते ऐकू येते. त्यामुळे पहिली एक गोष्ट ठरवली की आपला राग तपासून बघायचा आणि तो अनावश्यक मुलांवर काढायचा नाही.
दुसरं एक असं नक्की केलं की मुलांची खेळणी, जसं मला कळायला लागलं की मूल जेव्हा खेळण्याशी खेळतं आणि ती सगळी विस्कटून बघतं, वाकडे तिकडे करून बघतं, त्यावेळेला मूल त्या खेळण्याबरोबर होणाऱ्या सर्व शक्यता पडताळून बघत असतं. आणि आपण जर त्याला त्या खेळण्याशी त्या पद्धतीनं खेळण्यापासून रोखलं तर मुलाची त्या खेळण्याबरोबरची अ, अनेक शक्यता पडताळून बघण्याच्या शक्यताच आपण हिरावून घेतो. त्यामुळे मुलांनी व्यवस्थित खेळणी अगदी जागच्या जागी ठेवावी, ती तशीच वापरावीत, अगदी किल्लीरून कडेला खेळत बसावं, या प्रकारची अपेक्षा करणं बंद केलं. आणि घरात मुलींचे पसारे झाले तरी ते त्यांचं शिकण्याचं काम सुरू आहे, त्यांचं शोध घेण्याचं काम सुरू आहे, असा त्याचा अर्थ मी लावत गेले आणि तसाच तो होता की मुलींकडून केले जाणारे खेळण्यांचे पसारे म्हणजे त्यांच्या शिक्षणाची संधी होती, हे मला कालांतराने उमगलं. त्यामुळे असं प्रत्येक वेळेला प्रत्येक वस्तू जागच्या जागी वेळच्या वेळी ठेवली जाणं आणि खेळणं नीटच हाताळणं, न मोडता हाताळणं, या प्रकारचे आग्रह माझे कमी झाले. तसंच सतत वाटायचं की शाळेतल्या प्रत्येक उपक्रमात आपली मुलगी पाहिजे, ती सगळ्यांच्या पुढे पाहिजे. हे ज्या वेळेला मानसशास्त्र त्यातलं कळलं की सतत जर प्रत्येकच पालकांनी हा विचार केला की माझंच मूल पुढे पाहिजे आणि ते सगळ्यात पुढे असायला पाहिजे, तर समोर माझ्या मुलीनं केलेला डान्स किंवा तिनं केलेलं नाटक हे बघायला उरणार कोण? प्रत्येकच जर मुलं सगळी स्टेजवर, आनंद घ्यायचा कशातून याची शिकवणच मी देऊ शकले नाही. त्यामुळे आपली मैत्रीण स्टेजवर डान्स करते आणि खाली बसून आपल्या मैत्रिणीचा सुंदर डान्स बघणं, तिचं एखादं नाटक बघणं, तिचं एखादं सादरीकरण बघणं आणि त्याचा आनंद साजरा करणं, ही क्षमता हळूहळू तिच्यातली नष्ट होईल की काय असं मला लक्षात यायला लागलं. की समोरच्या माणसाचे गुण आपण स्वीकारणं, ते अप्रिशिएट करणं, त्याचा मोठेपणा त्याला देणं, या सगळ्या गोष्टींच्या क्षमता आणि त्या प्रकारचा मानसिक शक्तींचा विकास हा या गोष्टींमुळे मागे पडत होता, याची मला हळूहळू जाणीव व्हायला लागली. त्यामुळे या प्रकारचा आग्रह मी कमी केला की आपलीच मुलगी पुढे पाहिजे, ती सगळ्यांच्या मध्ये पाहिजे. कारण त्यामुळे इतरांचं आपल्या मैत्रिणीचा कार्यक्रम बघणं, तिचे गुण स्वीकारणं, त्याला खुलेपणाने मान्य करणं, या सगळ्या गोष्टी, या क्षमता तिच्यातल्या कमी कमी होतील, या भीतीने तोही आग्रह हळूहळू मागे पडायला लागला. आता ह्या ज्या 4-5 अशा अनेकच गोष्टी सांगता येतील की कोणकोणत्या गोष्टी आपल्या सर्वांबरोबर घडल्या. मी थोडं रिपीट करते की वयाच्या आधी लेखनाचा आग्रह मागे पडला. त्यानंतर मुलांच्या सृजनशीलतेमध्ये, मुलांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये आड येणाऱ्या सर्व गोष्टी मी काढून टाकल्या, त्यांना मोकळेपणाने सामोरं जाऊ दिलं. प्रत्येक वस्तू म्हणजे विशेषतः खेळणं हे तसंच हाताळलं गेलं पाहिजे याबद्दलचे आग्रह काढून टाकले. मूल त्याच्या सर्व शक्यता पडताळून बघू दे, असा खुलेपणा त्यांना दिला. मुलांवर रागवण्यापूर्वी हा राग माझा मुलांबरोबरच आहे ना, त्यांच्याच विषयी आहे ना, आणि तो कसा हाताळायचा आहे, मारायचं नाहीये हेही ठरलेलं होतं. त्यामुळे संवादातून त्याच्यावर मार्ग कसा काढायचा आहे, या प्रकारच्या गोष्टींना सुरुवात केली. छत्रीची एक गोष्ट तशीच राहिली की का बरं एवढं रडू आलं असेल, साधी छत्रीची काडी मोडली, तर आम्ही म्हटलं की आपण नवीन छत्री आणूया, तुला हवी असेल तर ही छत्री दुरुस्त करून मिळेल. असे सगळे पर्याय झाल्यानंतर सुद्धा जेव्हा ते रडत थांबत नव्हतं तेव्हा तिला शांत होईल आणि मी मात्र त्याच्यावर विचार केला की काय घडलंय, मुलीला इतका त्रास कशाचा झालाय ह्या इतक्या साध्या छत्र्याच्या काडीच्या. आणि तेव्हा मला लक्षात आलं की आपली मुलं वयाच्या म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या इयत्तेत आहे असं मानू आपण, चौथीची मुलगी जिची छत्रीची काडी मोडल्यामुळे ती इतकी दुःखी झालीये, तर त्या चौथीच्या मुलीला तिच्या आयुष्यात ह्याच्यापेक्षा मोठं दुःख आजवर कधी तिनं बघितलं नव्हतं. छत्रीची काडी मोडणं हेच तिच्या तोवरच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख होतं आणि म्हणून त्याचा इतका त्रास होत होता. हे मी पोक्त म्हणजे तिच्यापेक्षा कितीतरी मोठ्या वयाच्या आई नजरेतून बघत होते की साधी छत्रीची काडीच तर मोडलीये, इतका त्रास व्हायचं काय कारण आहे. आता आपण जेव्हा प्रौढ अवस्थेमध्ये येतो तेव्हा आपण इतकं आयुष्य बघून झालेलं असतं, लोकांचे इतके अनुभव आलेले असतात, अनेक दुःख सोसलेली असतात, अनेक वेदनांना आपण सामोरे गेलेलो असतो आणि हे सगळं सहन करता करता छत्रीची काडी मोडणं हे मोठ्या व्यक्तींसाठी साधी गोष्ट असली तरी चौथीच्या मुलीसाठी मात्र ती तिच्या आजवरच्या आयुष्यातली सर्वात तिला दुःख देणारी घटना होती. आणि ही भावना मला उमगल्यावर ती का रडते हे समजून घ्यायला मला आधी मदत झाली. त्यानंतर तिला तिच्याशी पुढचा जो काही संवाद करायचा होता तो मी करू शकले. म्हणजे प्रत्येकच वेळेला आपल्या चष्म्यातून दिसतं तसं जग नसतं. मुलांचा चष्मा वेगळा असतो, त्यांचं भावविश्व वेगळं आहे, त्यांचे अनुभव वेगळे आहेत आणि त्या अनुभवावर आधारित त्यांच्या भावना, दुःख, आनंद हे सगळं ठरलेलं आहे. म्हणून आपली मुलं एखाद्या चॉकलेटनी पण खूप आनंदी होतात किंवा एखादी छत्रीची काडी मोडली तरी खूप दुःखी होतात. तर हे सगळं शास्त्र समजल्यावर, हे हळूहळू बदल केल्यावर पुष्कळ मला परिणाम दिसायला लागले. घरातले तंटे कमी झाले, मुलीबरोबरची चिडचिड कमी झाली आणि नातं अधिक सुदृढ व्हायला मदत झाली.
काही गोष्टी उमगल्या त्या मी आता इथे स्लाइडवर दिसत आहेत तुम्हाला. ज्या गोष्टींचं आकलन झालं ते असं होतं की फक्त मुलंच चुकतात असं नाही, तर आपणही चुकतो पालक म्हणून. किंबहुना चुकांची सुरुवात आपणच करतो हे हळूहळू लक्षात यायला लागलं की चुकांची सुरुवात मुलांकडून नसतेच. आपण मुलांच्या नैसर्गिक वागण्याला जी प्रतिक्रिया देतो ती त्यांच्या नैसर्गिक वागण्याला आड येते आणि म्हणून त्यांना त्रास होतो, ती आपल्याला चूक वाटत राहते. त्यामुळे सुरुवातीलाच माझं वागणं जर मुलाची नैसर्गिकता काय आहे, त्याचं वागण्याचे वैशिष्ट्य काय आहेत हे लक्षात घेऊन जर सुरुवात केली तर या प्रकारच्या खटके उडण्याच्या प्रसंगच कमी निर्माण होतील. मग लक्षात यायला लागलं की आपण चुकांचं काय असं होईल का की एका विशिष्ट क्षणी आता काही मी चुका करणार नाहीये, माझ्या सगळ्या चुका करून झाल्या, इथून पुढे मी पूर्ण चांगलं वागेन. तर असंही घडणार नाही हे माझ्या अनुभवाने लक्षात आलं. आपणही चुका करत राहणार कारण आपण माणूस आहोत. पण एक चूक मात्र मी पुन्हा करणार नाही हे नक्की ठरवू शकतो. जसं आता म्हटलं की एकदा आम्हाला ते लहान मुलांचं शास्त्र समजलं, बालमानसशास्त्र समजलं आणि त्याच्यातून कोणकोणत्या चुका आपल्या हातून घडल्यात हे एकदा समजल्यानंतर पुन्हा ती चूक न करण्याची गोष्ट मात्र आपला शहाणपणा आणि आपला विवेक आपल्याला ती गोष्ट न करण्यापासून दूर ठेवू शकतो. त्यामुळे आपण चुका रिपीट करणार नाही हे मात्र नक्की ठरवू शकतो. आणि मग एकदा का मनाशी आपण ठरवलं की आतापर्यंत झालेल्या चुका ठीक आहेत, आज मला ह्या दिवसापासून ह्या क्षणापासून मला बदलायचंय आणि ते बदलणं शक्य आहे, हा पहिल्यांदा विचार मनात यायला लागतो. हा एकदा विचार पक्का केला की आता मुलावर मला चिडचिड करायची नाहीये, मुलाशी मला तावातावानी बोलायचं नाहीये, मूल उलट बोलतंय असं मला वाटलं तरी ते खरंच उलट बोलणं आहे का, की मूल त्याचं म्हणणं हे आग्रहाने मांडतंय, हा विवेक मला यायला लागला. कळायला लागलं की कुठलं बोलणं हे मुलाचं उलट बोलणं आहे आणि कुठलं बोलणं हे मुलाचं आग्रहपूर्वक बोलणं आहे. याच्यातला फरक हळूहळू लक्षात यायला लागला आणि त्यात मग लक्षात आलं की मुलाचं जर उलट बोलणं असेल तर मला वेगळी प्रतिक्रिया द्यायला हवी आहे आणि मूल आग्रहपूर्वक त्याचं मत मांडत असेल तर त्याच्याशी मला वेगळी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे. या गोष्टी हळूहळू लक्षात यायला लागल्या. बरं, ह्याचं असं कुठं पुस्तक नाहीये की कुठलं आपण ओळखायचं कसं की मूल आग्रहाने आपली भूमिका मांडतंय का मूल उलट बोलतंय. तर ह्याचं असं कुठेही आपल्याला लेखी किंवा त्याच्यावरचे प्रयोग असं काही मिळणार नाही. आपण जसजसं समंजसपणाकडे आपला प्रवास करत जाऊ तसतसं हळूहळू हे आपल्याला आपोआप कळायला लागेल की आपण मुलाला कुठे रोखायचंय, कुठं त्याला मत व्यक्त करू द्यायचंय, कुठं त्याचं उलट बोलणं स्वीकारायचंय, कुठं त्याला थांबायचंय, हे सावकाशीने आपल्यालाही यायला लागतं. आणि ह्या सगळ्या प्रवासात माझं आजचं स्टेटस म्हणाल, आजची माझी स्थिती काय आहे, तर मी वाईट आई ते कमी वाईट आई असा प्रवास मी आतापर्यंत साध्य केलेला आहे आणि माझी इच्छा आहे की कमी वाईट आई ते चांगली आई असा प्रवास अजून करणं बाकी आहे आणि त्या प्रवासाच्या मार्गावर आहे. म्हणून आपण असं म्हणू की आम्ही कोण आहोत, जेव्हा आम्ही वेबिनारची सेशन्स कंडक्ट करतो तेव्हा आम्ही ह्या मार्गातले पालकत्वाच्या मार्गातले अभ्यासक आहोत. मी स्वतः या मार्गातली एक अभ्यासक आहे ज्याचा अजून पुष्कळ पुढचा पल्ला गाठायचा शिल्लक आहे आणि मला कमी वाईट आई ते चांगली आई असा प्रवास करायचा अजूनही बाकी आहे. आता मला जे बोलायचं होतं ते माझं खरं तर इथं बोलून संपलंय. आता माझ्या स्क्रीनवरचं सगळंच कम्युनिकेशनच्या विंडोज आणि हे सगळं निघून गेले त्यामुळे मला काहीच कळू शकत नाहीये. मी 1-2 मिनिटं माझ्या फोनवरून मी जॉईन करते, एकीकडे माझं स्क्रीन दिसत राहील. ओके ओके ठीक. सर्वांना माझा आवाज येतोय? मी जर ऑडिबल असेल तर 1-0 टाईप करूया आपण. ओके फाईन. आपले प्रश्न आपण चॅट बॉक्स मध्ये लिहिणार आहोत किंवा रेज हँडचं फीचर आपण वापरून किंवा अनम्यूट करून स्वतःला आपण आपले प्रश्न इथे आता मांडू शकणार आहोत. वर्षाताईचं बोलणं इथे तर थांबलेलं आहे पण आपण त्यांच्याशी आपण खरंच आता संवाद साधणार आहोत की काय काय आपल्याला चांगली आई बनण्यासाठी काय काय करावं लागेल की कसं आणखी त्यांचा प्रवास आपला प्रगल्भ होईल. वेट, चॅट बॉक्स मध्ये आपले प्रश्न लिहू शकता किंवा मी तुम्हाला आता ऍक्सेस देते. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. ओके, मी आता तुम्हाला दिलेला आहे ऍक्सेस. तुम्हाला जर बोलायचं असेल तर अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हा कल्पना, मी माझं बोलणं ऐकू येतंय? नमस्कार, मी सुनील बोलतो. हा वर्षा, आता तुझा आवाज येतोय. तुझा आमचा आवाज येतोय ना तुला? हो येतोय. हा, तर तुझं सगळं प्रेझेंटेशन व्यवस्थित ऐकू आलं, काहीच इश्यू झाला नाही. ठीक आहे. तर आता तुझं बोलणं झालेलं आहे की पुन्हा पुढचं आणखी बोलायचंय तुला काही? नाही झालंय, माझं बोलून झालेलं आहे.
ओके. तर आता मी प्रश्न घेतीये, ठीक आहे? हा आणि त्या प्रश्नांवर चर्चा करूया आपण. चालेल? हा हो. ओके. अक्षदा ताई विचारत आहे, की 2.5 वर्षाचं मूल जर पुस्तक फाडत असेल, तर त्याला कसा रिस्पॉन्स करावा? हा आता मुलाचं पुस्तक फाडणं किंवा समोर आलेला कागद फाडणं ही अत्यंत स्वाभाविक प्रेरणा आहे बरं का मुलाची. त्यामुळे आपलं मूल असं पुस्तक फाडते तर ते काही वेगळं करतंय का असं मानायचं कारण नाही. मुलांना फाडायला आवडतं, फक्त त्याच्या हाताला इतर काही मिळालं नाही तर ते जे त्याच्या हाताला मिळेल ते फाडेल. अशा वेळेला आपण घरातली वर्तमानपत्र, जुनी रद्दी असं जर काही मुलाच्या हातात देऊ शकलो आणि पुस्तक आपण त्याच्यापासून दूर अंतरावर ठेवू शकलो तर त्याची फाडण्याची जी प्रेरणा आहे कागद फाडण्याची ती त्याच्यातनं पूर्ण होऊ शकते आणि मुलाचं तसं करणं हे अत्यंत नैसर्गिक आहे. हो, वर्ष मला इथे जोडायचं आहे, की आपल्या शोभाताई भागवत ज्यांनी याच्यामध्ये खूप काम केलं आहे बालकांसाठी. त्यांची हा मुलगी जी आहे आभा भागवत, हा त्यांचं एक छोटंसं पुस्तक आहे, की मुलांच्या खोड्या असं नावाचं. तर त्याच्यामध्ये तिने आभाचा प्रसंग लिहिला आहे. त्या म्हणतात, की आभा वारंवार तिची पुस्तकं जी होती छोटी ती फाडायची. हम्म, आणि मग त्यांनी एक दिवस तिला विचारलं, की "तुला काय हे फाडण्यामध्ये काय आनंद मिळतो?" तर तिने तसं उत्तर दिलं, की हम्म, करा, करा जो आवाज होतो फाडल्यानंतर हा त्या पानाचा, तो हा आवाज मला खूप आवडतो. आता आभा एक प्रसिद्ध चित्रकार आहे आणि ती हा जेव्हा माझ्याकडे येते आणि मी तिच्याशी गप्पा मारते, तर आभा मला सांगते, "अगं खरंच मला अजूनही तो पानांचा जो करकर आवाज येतो तो फार आवडतो." आणि त्यातूनच मी पानांवर चित्र हा काढण्यासाठी पुढे प्रेरित झाली. तर असा पण एक प्रवास असू शकतो. अगदी असू शकतो आणि आता जसं आभाने सांगितलं की त्याच्या आवाजाचं आकर्षण होतं हां, येस. प्रत्येकच मुलाच्या बाबतीत हे आवाजाचंच आकर्षण असेल असंही नाही. जी काही बोटांची जी मागणी करतायत आणि त्यांना जे सगळं करून बघायचंय त्या प्रेरणेमुळे सुद्धा ही मुलं करू शकतात आणि हेही एक कारण वाटते तर तसंही मुलं करू शकतात. माझ्याकडे पण घरी पेजेस फाडणं खूप कॉमन आहे. माझी पण मुलगी 2.5 वर्षाचीच आहे. तर हा कॉमन त्यामुळे आहे ते ते. आणि आवर्जून करू द्यावं. किंबहुना मी येस. म्हणेन की मुलांना रद्दीचे कागद आणि खराब झालेले कागद मुलांना आवर्जून द्यावेत फाडण्यासाठी. त्यांना त्यांच्या बोटांच्या स्नायूच्या विकासासाठी येस. उपयोगच होतो मुलांच्या. येस. अतुल सर विचारत आहे, एक खडे काम अरे रे 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 रे. म्यूटच करते कारण मला दुसरा काही पर्याय दिसत नाहीये. हे फारच इरिटेटिंग होत आहे. हे वेट अ मिनिट ओके. हां. एक खाडे काम करून घ्यायची असेल तर ब्लॅकमेल करावे लागते. एक काम करून घ्यायचे असेल तर मुलांना ब्लॅकमेल करावे लागते असं त्यांचं म्हणणं आहे. एखादे काम मुलांकडून करून घ्यायचं असेल, तर त्यांना ब्लॅकमेल करावं लागते असं अतुल सर म्हणतात. तुला काही म्हणायचं आहे त्याबद्दल? हॅलो? आवाज येतोय वर्षा? हॅलो? हॅलो? वेट. हां, हा वर्षा बोल आता. हां. हा प्रलोभन म्हणजे त्यांना काहीतरी दाखवायला लागतं प्रलोभन हां. काम करून घ्यायचं असेल तर. बरोबर आहे असाच प्रश्न आहे ना? हो. नाही हा म्हणजे तर मग ब्लॅकमेल करावं लागतं. ब्लॅकमेल म्हणजे प्रलोभन नाही म्हणता येईल, की म्हणजे असं करेल, दरवाजा बंद करेल, नाहीतर ही शिक्षा करेल, अशा प्रकारे असावं कदाचित असं वाटतंय मला त्यांना विचारायचं आहे. म्हणजे हे केलंच तर किंवा हे हां, ब्लॅकमेल करतात. मुलं ब्लॅकमेल करतात असं म्हणायचंय का पालक नाही, करतात असं म्हणायचं? पालक ब्लॅकमेल करतात असं म्हणायचं आहे. हा तर पहिल्यांदा एक तर असं करूच नाहीये की काय तू हे केलंस तर ते करीन वगैरे असंच ना असाच हो, अर्थ आहे ना मला हो, नक्की हो, सांग. हो. हा मी याच्या आधीच्या पण भागात सांगितलं होतं की मुलांना तू जर हे केलंस तर मी अमुक एक गोष्ट करीन किंवा तमुक एक गोष्ट करीन हे अगदीच करू नये. कारण मुलांना आपण तात्पुरतं मुलं आपलं ऐकतात किंवा ब्लॅकमेल केल्याने ऐकतात असं त्या क्षणापुरतं तुम्ही जर पोलीस दाखवली
तर 1 किंवा 2दा मुलं ऐकतील. 50 वेळा पोलिसांच्या भीतीला पण बघितलेत, की पालक म्हणायचे, की थांब तुला आता अंधारात नेऊन ठेवतो. 1-2दा ते मूल म्हणायचं, की बरं नाही. तिसऱ्यांदा मूल म्हणायचं चला खोली मीच तुम्हाला खोली दाखवतो. खोली कुठे आहे ती. इथपर्यंत मूल जातं आणि त्याला त्याचं जे गांभीर्य तुम्हाला ठेवायचं असतं त्या शिक्षेचं आणि धाकाचं ते निघून जातं. दुसरी गोष्ट म्हणजे दरवेळेला माझा आवाज येतोय ना कल्पनाने? हो, आवाज येतोय, तू बोल. हां. त्यामुळे मुलांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करणं हे त्या अर्थाने पहिलं ह्याचं कारण, की मुलं सरावतात त्याला आणि त्यांना त्याचं भय वाटत नाही. ते तुम्हालाच परत ते उलटवतात. दुसरी गोष्ट, की अशी जर आपण सवय लावत गेलो, काही वेळेला मुलं त्या भीतीनं करतही राहतील. पण ह्याचा दूरगामी परिणाम असा होणार, की ती मुलं भित्री होणार. सतत कशाच्या तरी भयानं चांगलं वागणं हा संस्कार त्या मुलांना अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंग मधून मिळतो. त्यामुळे मुलांना घाबरवून त्यांच्याकडून काम करून घेणं हा त्याचा पर्याय नसून मुलांशी योग्य दरवेळेला काय होतं बघा आपण पहिल्यांदाच मुलांबरोबरचा आपला वागण्याचा जो पवित्र आहे ना तो मुलांच्या नैसर्गिकतेला धरून असेल तर मुळात प्रश्न कमी उद्भवतात. म्हणजे मुलांना ब्लॅकमेलिंग करून वागण्याची गरज पडते कधी ज्या वेळेला आपण मुलांच्या नैसर्गिकतेचा त्यांच्या मूळ स्वभावाचा विचार न करता आपल्याला जे योग्य वाटतं ते त्यांच्याकडून करून घ्यायला बघतो. अशा वेळेलाच मुलांना ब्लॅकमेल करून काहीतरी त्यांच्याकडून करून घ्यायची अशी परिस्थिती उद्भवते. जेव्हा आपण मुलांना त्यांच्या वयाचं स्वातंत्र्य देतो, कृती करण्याचं, विचाराचं, हालचालीचं, अनेक गोष्टींचं, बोलण्याचं, हे जेव्हा घरांमध्ये मिळतं त्या वेळेला मुलांना असं ब्लॅकमेलिंग करून त्यांच्याकडून काही करून घेण्याची शक्यताच खूप कमी उरते मुळातच. आणि जेव्हा कधी अशी शक्यता वाटेल तेव्हा नक्की हा मार्ग आपण अवलंबायचा नाही. त्यांना एकतर मुलं निर्ढावतात तरी ते पुन्हा पुन्हा करायला किंवा भीती तरी होतात. आपल्याला हे दोन्ही करायचं नाहीये. त्यामुळे असं कधीच नाही हा मार्ग अवलंबायचा. आपल्याला अनेकदा ह्याच्यासाठी शांत राहणं, संयमाने घेणं आणि 2 मिनिटं आई फक्त न्यूट्रल, केवळ शांत राहणं. कुठलीही मी चीड, आनंद, दुःख, राग यातली कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, तरी 2 मिनिटांमध्ये अनेकदा प्रसंग आटोक्यात येतात. खूप टोकाला जात नाही. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. मूल स्थिर बसून अभ्यास का करत नाहीत? वर्ग इयत्ता पहिलीची मुलं स्थिर बसून का अभ्यास करत नाहीत? गरजच नाही करायची म्हणून. पहिलीच्या मुलांनी एका ठिकाणी स्थिर बसून अभ्यास करण्याची गरज ही उच्च शिक्षणातली आहे किंवा माध्यमिक शिक्षणातली आहे. मुलं जेव्हा ऍडोलेसंट मध्ये जातात त्यांच्या मेंदू 12-13 वर्षानंतर या प्रकारचं एका ठिकाणी बसून काम करायला तयार होतो आणि अगदी त्याच्या पुढच्या उच्च शिक्षणामध्ये पीएचडी मध्ये मुलं 10-10, 12-12 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करायला हवीत. पहिलीच्या मुलांना एका ठिकाणी स्थिर बसून अभ्यास करण्याची गरज निसर्गतःच नाही म्हणून ती स्थिर बसत नाही. त्यांना एका ठिकाणी स्थिर बसून अभ्यास करायला लावू नये परंतु मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल अशा कृती मात्र त्यांना दिल्या जाव्यात करायला. मग अगदी शेंगा सोलणं असेल किंवा काही कपड्यांच्या घड्या घालणं असेल, भांड्यांचं सॉर्टिंग करणं असेल, इतर छोटे छोटे उपक्रम की जे मुलांना ऍक्टिव्ह ठेवतील. वहीतला अभ्यास हा मुलांना ऍक्टिव्ह ठेवत नाही. तो त्याला एका ठिकाणी बसून काहीतरी वाच, काहीतरी लिही अशा प्रकाराने गुंतवून ठेवतो. ते मुलाच्या आवडीचं नसतं. निसर्गतः मूल त्याला तयार नसतं. मुलाचा मेंदू तयार नसतो. पण मूल गुंतेल, मुलाला काहीतरी सक्रियपणे करायला मिळेल अशा प्रकारचं दीर्घ मुदतीचं काम दिलं तर मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढीला लागेल. ज्याचा उपयोग मूल थोडं मोठं झाल्यावर एका ठिकाणी अभ्यास करून बसण्यासाठी त्याला होईल. ओके. खेळून झाल्यावर वस्तू आवरून ठेवणे हा आग्रह किंवा सवय लावण्याबद्दल तुम्ही काय सजेस्ट कराल? नाही, तो आग्रह धरावा. मी असं मगाशी सांगितलं की खेळूच नाहीये म्हणजे माझ्या डोक्यात जे होतं की खेळणं म्हणजे कसं ते छानच राहिलं पाहिजे. म्हणजे समजा किल्ली देऊन बदक पुढं पुढं जाणारा आहे तर मुलींनी फक्त तेच करावं. तिने ती किल्ली उघडून त्या बदकाची शेपटी मोडून खालनं वरून असं काही तिने करू नये आणि तसंच खेळावं आणि तसंच्या तसं खेळून ते जागेवर ठेवावं असा माझा आग्रह असायचा. पण जे काही मोडायचंय, तोडायचंय त्याच्याशी सगळं करून बघायचं हे त्यांनी पूर्णपणाने करावं आणि हे सगळं करून झाल्यावर मात्र जागेवर भरून ठेवलं जावं. आता हे मी जेवढं बोलते तितकं सहज घडत नाही आपल्या घरांमध्ये. हे बोलायला फार सोपं आहे. मुलं असं आवरून ठेवत नाहीत. मग मी असं सुरू केलं मुलांचं खेळून झाल्यानंतर चला आता आपण हे भरून ठेवूया असं म्हणून मी एकच खेळणं भरायची त्यातलं. आई भरायला आली म्हटलं भरून ठेवूया म्हटलं किती येऊन भराभरा सगळं आवरायची. पण मी लांब उभी राहून चल खेळणी आवर भरून ठेव असं म्हटलं की ती ठेवायची नाही. मला लक्षात आलं की मी थोडी माझी भाषा बदलली. चला आता खेळणी भरून ठेवूया, नवीन काही आपल्याला हे करायचंय असं थोडं टोन बदललं आणि मी एखादं खेळणं ठेवलं तरी मग पुढची भराभर खेळणी भरली जायची त्याच्यामध्ये. मुलं अनुकरण करतच असतात. तर ह्या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो. येस.
Sometimes we as parents know about all the points Varshatai has mentioned, but elder people in family difficult to understand this. They emphasize on what they were doing in their days. बरोबर आता आहे. याची पुष्कळशी उत्तरं अश्विनीच्या पहिल्या सत्रामध्ये मिळालेली आहेत. पालकत्वाची शैली ह्याच्यामध्ये ज्या घरांमध्ये सर्व पालक जागरूक आहेत आणि त्यांना ह्याचं महत्व कळलंय ते अगदी आदर्श परिस्थिती असते जी खूप दुर्मिळ असते. अन्य घरांमधून आपल्याला ही परिस्थिती फार तुरळक आढळते, परंतु त्यात सुद्धा किंवा वडिलांचा ज्या कोणाला या गोष्टीचं महत्व कळलं म्हणजे त्यावेळेला आपलं म्हणणं आतताईपणाने किंवा आक्रमकपणाने असं असं शास्त्र आहे आणि असं असं करायला हवंय याबद्दलचा आग्रह न धरता आपण बरोबरच्या वागण्यातले छोटे छोटे अगदी छोटे बदल करून आपण मुलाबरोबरच्या कामाला सुरुवात करू शकतो. मुद्दा येतो कुठे की घरातली मोठी माणसं टीव्ही बघतात आणि आम्ही लहान मुलं आईचं असं म्हणणं असतं की ते टीव्ही लावतात आणि आम्ही काय करायचं. पहिल्यांदा आई टीव्ही न बघणं इथून सुरुवात करू शकते. किमान अगदी छोटी पायरी आपण ओळखूया की मी लगेच छोटी स्टेप मी काय घेऊ शकते. आणि जेव्हा आई टीव्ही पूर्ण बघायचा बंद करते तेव्हा आपोआप मुलालाही कळतं की आई टीव्ही न बघता इकडे बसलीये. त्यावेळेस बाहेर घेऊन जाणं, घरातल्या लोकांशी संवाद करणं, त्यावेळेला आपण स्वयंपाकात असू तर त्या कामात मुलाचा सहभाग घेणं, अशा पद्धतीने. आता ह्याचं 1+1=2 किंवा असं सरळसोट उत्तर असत नाही. नेमकी आपल्या घरातली परिस्थिती काय आहे, घराची जागा किती आहेत, सदस्य कोण आहेत, त्यांचे स्वभाव काय आहेत, आपण कुठे त्यांना मोल्ड करू शकतो ह्या सगळ्यावर ते अवलंबून राहतं. पण नक्की नाही, कारण अशा घरांना उत्तम विचार करणारी संयमी विचार करणारी मंडळी आहेत आणि त्यांनी त्याच्यावर मार्ग शोधलेले आहेत त्यांचे. पण संवाद साधणं हा त्याच्यातला सुरुवातीचा आणि हुकमी एक आहे. बोलत राहणं लोकांची. मला असं वाटतंय, मला असं कळलेलं आहे, असं झालं तर ते असं होणार आहे की मी नवीन शिकून आली आहे याची किमान माहिती अचानक घरात आपण काय बंद होईल आजपासून अशी का करायला लागली. त्यामुळे तसं न होता त्याची आपण संवाद साधला आणि घरातल्या लोकांना कल्पना दिली तर त्यांची पण मदत मिळू शकते. ओके. पुढचा प्रश्न घेऊया. सुवर्णाताई म्हणतात की मुलांशी अगदी असे वागूनही ते कधी-कधी खूप उर्मटपणा करतात. काही गोष्टी त्यांना ऐकायच्याच नसतात. अशा मोकळेपणाचा मूल गैरफायदा घेणार नाहीत का? हॅलो, हां, ऐकू आला प्रश्न? मला जरा परत सांग कल्पना. हां, की मुलांशी नाही. अगदी म्हणजे असं वागून ते कधी-कधी उर्मटपणा करतात आणि काही गोष्टी त्यांना ऐकायच्याच नसतात आणि त्यांना हा जो मोकळेपणा दिलाय याचा गैरफायदा मुलं घेणार नाहीत का? असं त्यांना म्हणायचं. नक्की घेतील, नक्की घेतील. मुलांच्या आता हा खरं तर वेगळा मुद्दा आहे. त्याची खरं तर नकारात्मक छटा मला आवर्जून इथे आणायची नव्हती, पण आता विषय निघाला तर हे बोलायला पाहिजे की पालकत्व किंवा जागरूकपणा म्हणजे दुबळेपणा नाही, ही पहिली गोष्ट. मुलांच्या कलानी वागणं म्हणजे मुलं म्हणतील तसं वागणं नाही. मुलाच्या कलानी वागणं याचा साधा अर्थ असतंय की थोडा अभ्यास करायला पाहिजे असा, की आता माझं मूल ज्या वयात आहे, उदाहरणार्थ 10 वर्षाचं मूल आहे, तर 10 वर्षाचं मूल कसं असतं, ते काय भाषा वापरू शकतं, त्याच्या भावना काय असतात, त्याचा सामाजिक मानसिक विकास कसा होत असतो, तर मी मुलाला देते. ते सगळं त्याला करू देणं. मुलाला उद्धटपणाने वेगळी भाषा वापरण्याचं स्वातंत्र्य नाहीये आणि तिला मोठ्या माणसांना बघत असतात. मोठी माणसं उद्धटासारखी भाषा वापरत असतील आपल्या वरिष्ठांशी तर मुलं साहजिक वापरणार, कारण आम्हीच तो त्यांना आदर्श घालून दिलाय. मुलांचं बोलणं हे पोलाईट, डिसेंट आणि सभ्यतेचं असावं असं मला वाटत असेल तर पहिल्यांदा मला माझं बोलणं तसं करावं लागेल. आणि हे असताना सुद्धा फार चुकीची भाषा वापरतात, वाईट भाषा वापरतात, हे खूप कमी वेळा घडतं. आणि जर घडत असेल तर तिथं ठामपणाने हे तुझं चुकलेलं आहे,
आता इथे आपल्याकडे दाखवणं शक्य नाही. मी आता पीपीटी मध्ये घातलं नाही. एक असं तर पहिल्या कार्टूनच्या चित्रामध्ये, त्या कार्टून मध्ये असं दाखवलंय तुला मागरे वगैरे चिडते त्याच्यावर, आणि दुसऱ्या चित्रामध्ये आई अशी बोलताना दाखवलीये की तू थोडा वेळ तिथे बाजूला जाऊन बैस, आता तू जे बोललास ते मला आवडलेलं नाहीये, त्याचा तू विचार कर, तू असं वागत राहिलेलं आणि असं बोलत राहिलेलं मला आवडलेलं नाही, त्याचा शांतपणाने विचार झाल्यानंतर तू माझ्याशी बोलायला ये, तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि खरोखरच ठामपणा ह्या बाबतीमध्ये, त्याच्या मुलाच्या आहारी न जाता त्यानं त्यासाठी काही आक्रस्ताळेपणा केला तरी त्याच्याकडे रीतसर दुर्लक्ष करून मुलांची ही सवय घालवावी लागते. ओके. आणि आपण तो ठामपणा जर आपल्यामध्ये आणू शकलो नाही तर मुलं तुम्हाला वाटतं तसं त्याचा गैरफायदा घेणार. पुढचा प्रश्न आहे वर्षा की मोस्ट ऑफ द पॅरेंट्स सेज दे गिव्ह क्वालिटी टाइम टू किड्स. यामध्ये क्वालिटी टाइम म्हणजे नेमके काय असते, ऑर इट डिपेंड्स ऑन इच पॅरेंट्स? आता मुलांशी क्वालिटी टाइम देणं म्हणजे चला आता आपण दोघांनी एकत्र वेळ काढूया आणि आता आपण हे क्वालिटी टाइम आहे आपला, असा कधीच क्वालिटी टाइम असत नाही. मुलांबरोबर क्वालिटी टाइम असणं म्हणजे मुलांना आपल्या विचारात, आपल्या कृतीत आणि आपल्या व्यवहारात सहभागी करून घेणं, हा माझ्या दृष्टीने क्वालिटी टाइम आहे, ज्याच्यातून मुलं शिकत जातात. आणि मी हे करून बघितलंय, त्याचा मला चांगला उपयोग झालेला दिसून येतो. वेगळेपणाने मुलं जे सांगतात, पहिलं तत्व मुलांचं बोलणं, प्रत्येक शब्द आणि शब्द ऐकून घेणं, ही त्याची पहिली पायरी आहे. अनेकदा मुलं जे सांगत असतात ते आपल्या दृष्टीने वायफळ सुद्धा असतं, की काही अर्थ नसतो, शाळेत काहीतरी झालेलं असतं मुला मुलींचे काही, पण मुलांना असं वाटलं पाहिजे की माझी आई माझं सगळं ऐकतेय. हा क्वालिटी टाइमच आहे मुलांना दिलेला. तुम्ही तुमचं काम करत मुलांना असं का, बरं झालं, छान झालं, असं नाही, असं झालं का, त्या मित्राने काय बोललं, असं काही तुम्ही त्याला काहीतरी रिस्पॉन्स द्या तुमच्या कामातून. पण अशा पद्धतीनं मुलाची दखल घेणं हा मुलाला दिलेला क्वालिटी टाइमच आहे. आणि त्याच्या भावविश्वाचा आपण भाग होणं, काही कामांमध्ये आपल्या भावविश्वाचा त्याला भाग करून घेणं, हा क्वालिटी टाइम आहे. पुढचा प्रश्न घेऊया. माय 13-year daughter she likes to work on computer and she is learning programming on her own. So she has learned code language. बस एवढंच लिहिलंय त्यांनी यात So what is the प्रश्न. problem? Let her do that. Yes. Just असून keep in your mind that she is getting enough exercise, healthy food, and all these things. Then it is no hazardous, I will say. ओके. की काहीच नाही त्याच्यात. सुनील पाटील सर विचारत आहेत की बोन्स आर गेटिंग रेडी बाय एज 6 बट नाउ डेज इन स्कूल चिल्ड्रन आर आस्क्ड टू राईट फ्रॉम एज 4. हाऊ टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम? काय विचारतायत प्रश्न? अगं म्हणजे आपल्याला हे समजलेलं आहे की 6 वर्षापर्यंत त्यांचे बोन्स तयार नसतात लिखाणासाठी, पण आता 4 वर्षापासूनच मुलांना लिहिण्यासाठी सांगितलं जातं. तर हा प्रॉब्लेम कसं सॉर्ट आउट करायचा? आता माझ्यापुरतं आम्ही काय केलं होतं सांगते. आमची धाकटी मुलगी शाळेत असताना तोपर्यंत हे सगळं मी शिकून घेतलं होतं शास्त्र त्याचं, आणि तिच्या शाळेत लिहिण्याची सक्ती असायची. तेव्हा आम्ही जाऊन शाळेत सांगितलं की आमची मुलगी तिला वाटल्याशिवाय लिहिणार नाही, तुम्ही तिला कुठलीही सक्ती करू नका. तिचं जे काही रिपोर्ट कार्ड असेल तुम्ही त्याच्यावर जे काही मार्क द्याल ते आम्हाला चालणार आहे, पण तुम्ही तिची सक्ती करायची नाही लिहिण्याची, आणि तिच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला आम्ही जबाबदार आहोत, असं आम्ही लेखी देऊन आलो होतो. आणि त्यानंतर बाईने तिचा तो त्रास थांबवला होता. ओके. पुढचा प्रश्न घेऊ. हा. 4th स्टँडर्डचा माझा मुलगा सतत बोर होत असतो, म्हणतो आम्ही सतत त्यांच्या बरोबर नाही खेळू शकत, काय करावे? त्यानं त्याच्या वयातल्या मुलांबरोबर खेळणंच अपेक्षित आहे. पालकांनी खेळणं अपेक्षितच नाहीये. नाही, पण या मुलं मुलांना नसतील आजूबाजूला तर नाही का? मग आता कदाचित म्हणजे करोना पुरता प्रश्न आहे का हा? माहिती नाही, असं काही लिहिलेलं नाहीये त्यांनी. किंवा करोनाचा फ्लॅट हा सिस्टीम मध्ये पण असं असतं ना ग की म्हणजे नसतात आजूबाजूला मुलं किंवा पण आता नाही चौथीचं मूल आहे, चौथीचं जर मूल आहे तर ते आपल्या आजूबाजूच्या आणि किंबहुना ह्या वयात मुलांनी खूप जास्त मुलांबरोबर वावरणं हे अपेक्षित पण आहे. आजूबाजूला असं होणार नाही, आपण काही कुठल्या बेटांवर राहत नाही आहोत की आजूबाजूला कोणच नाही. किमान 1 वर्ष आधीचं, 1 वर्ष पुढचं अशी आपल्या आजूबाजूच्या समवयस्क मुलं अजिबातच मिळत नाहीत. असं भारतात घडणं कठीण आहे. परदेशातले हे प्रश्न मोठे आहेत, तिथं माणसंच नाहीयेत.
त्यामुळे त्याला एकट्याला त्याच्या एकटेपणामुळे येणारे प्रश्न सोडवण्यापेक्षा त्याला मुलांमध्ये मिसळता येतील अशा संधी उपलब्ध करून देणं हा त्याचा मार्ग आहे. आणि मुलांचं बोर होणं हे आता आणखीन एक वेगळा अशा अर्थाने की आपल्याला टीव्ही वगैरे बघताना सवय अशी झाली आहे की दर 2 मिनिटाला आपण बदलत राहतो. प्रत्येक मिनिटाला आपल्याला काहीतरी एक्साइटिंग लागतं, की हे झालं की ब्रेक, ते झालं की ब्रेक. मग आपण त्या ब्रेकमध्ये पण शांत राहत नाही. पुन्हा लगेच पुढची चॅनल्स बघणं. आपल्या ह्याच्यावर जरी गेलो आपण Googleवरती, तरी फटाफट हे ते असं. त्यामुळे एकूणच आता आजूबाजूच्या वावरामध्ये, आजूबाजूच्या व्यवहारामध्ये शांतपणाने एखादी गोष्ट बराच काळ करत राहणं, चिकाटीनं त्याच्या मागं राहणं, या प्रकारचं वातावरणच मिसिंग आहे मुलांना. त्यामुळे मुलांना छोट्या छोट्या गोष्टी करून झाल्या की लगेच कंटाळा आला, ही त्यांची मनाची अवस्था होते. त्यामुळे आपल्याला बुद्धीला, मनाला असं वळण लावावं लागेल घरातल्या वातावरणातून, कृतीतून, की एखादी गोष्ट नीटपणाने करायची, ती पूर्ण तडीला न्यायची, निगुतीनं करायची. मग घरातला साधा केर काढायचा असला तरी सुद्धा तो स्वच्छ काढणं, कानाकोपऱ्यातनं काढणं, त्याच्याविषयी बोलणं, त्या स्वच्छतेविषयी बोलणं, असं करत आपल्याला एकेका कामासाठी लागणारा वेळ हा थोडा थोडा वाढवत न्यायला पाहिजे. कसं तरी कामं उरकायची पुढं, काम उरकायचं पुढं. ह्याऐवजी शांतपणाने एक एक कामावर लक्ष केंद्रित करून कामं तडीस नेणं, या प्रकारचं वळण आपल्या मनाला आणि बुद्धीला लावावं लागेल. ओके. तो जो कम्प्युटरचा प्रश्न होता त्याच्या नंतरचा भाग नित्या मॅडमनी शेअर केला. त्या म्हणतात की सो नाऊ शी वॉन्ट्स टू बाय iMac which is expensive. How do we make her to understand? नाही, एक तर 2 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. अनेकदा पालकांचं असं असतं की जे पालक हा खर्च अफोर्ड करू शकतात आणि त्यांचं असतं की द्यायचं की नाही, आणि अनेक पालकांकडे पैसेच नसतात इतके खर्चाचे. तर त्याचं स्पष्ट उत्तर असं आहे की 4थी किंवा 13 वर्षाच्या मुलीला इतकं महागडं एखादं उपकरण घेऊन द्यावं का? तर ते नाही, असं त्याचं उत्तर आहे. आत्ता उपलब्ध असणाऱ्या घरातल्या त्या यंत्रातून जगातल्या अनेक शक्यता शक्य आहेत. म्हणजे आज जगात निर्माण होणाऱ्या अनेक गोष्टी iMac वाल्यांनीच केल्यात असं नाही, तर साध्या कॉम्प्युटरवाल्या लोकांनी सुद्धा क्रिएटिव्हिटीची अनेक क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत. आणि मग त्याच्यातल्या नवीन संधी शोधणं, त्याच्यातलंच आहे त्या उपलब्ध मर्यादित साधनातून अधिक क्रिएटिव्ह मार्गाकडे राहणं. म्हणजे जर माझी मुलगी एका प्रकारचं कोडिंग करायला शिकली असेल तर अजून 10 त्याच्यात प्रकार आहेत. ते त्यातले नवीन नवीन प्रकार शिकून घ्यावेत. त्या कोडिंग मधून निर्माण होणारी एक शक्यता आजमावली असेल तर त्यातल्या इतर 100 शक्यता आजमावणं, असा तो प्रवास पुढे गेला पाहिजे. महागड्या यंत्राच्या खरेदीनं तो प्रवास पुढे जाता कामा नये. पण त्यांचं असं म्हणणं आहे की बा तिला समजवावं कसं? म्हणजे हा एक इश्यू आहे की ठीक आहे आपल्याला समजलं, पण तिला कसं अंडरस्टँडिंग नाही, द्यावं की हीच चर्चा तिच्या बरोबर करायची, हीच चर्चा करायची. म्हणजे आता आम्ही काय केलं होतं की जेव्हा माझी मुलगी घरातून बाहेर पडायची वेळ आली आणि मोबाईल घेऊन द्यायचं आमच्यावर वेळ आली, की शाळेत असेपर्यंत किंवा 12वी पर्यंत अगदी ठामपणाने आम्ही मोबाईल दिला नव्हता. आणि आम्ही छोट्या गावात राहत असल्यामुळे त्याची गरजही नव्हती. पण जेव्हा ती दुसऱ्या गावाला जाणार, तिथे खूप प्रवास करणार अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा तिला मोबाईल घेऊन देणं भाग होतं. आता मोबाईलची निवड करताना इतक्या अनेक पर्याय डोळ्यासमोर होते. हे असताना त्या सगळ्या शक्यता मांडल्या आणि आता आपलं काम काय आहे? या कामासाठी मला ह्या मोबाईलमध्ये माझ्या गरजा भागतायत आणि आपण अजून पुढे गेलो तर ते महाग होत जाणार आहे आणि आता आम्हाला तुला हे महाग घेऊन द्यायचं नाही. तुझ्या कामापुरतं आता इतकंच तुला उपयोगी आहे. त्याच्यानंतरचं जे काम आहे ते तू मोठी होशील आणि जेव्हा तू स्वतः मिळवायला लागशील तेव्हा करायचं काम आहे. आता आम्ही तुला इतकंच देऊ शकतो. यापेक्षा आम्ही देऊ नाही शकत. असंच सांगायला पाहिजे आणि ठाम राहायला पाहिजे. काहीच सांगून कळत नसेल तर. ओके. सुवर्णाताईचा प्रश्न आहे की माझी मुलगी 12 वर्षाची आहे. तिच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कामाचे मदतीचे मी नेहमीच कौतुक करावे असे तिला वाटते. कधी-कधी टेकन फॉर ग्रँटेड होते माझ्याकडून. ती मग चिडते, रुसते. काय करायला हवं अशा वेळी? आता कोणत्या कामाला कोणता फीडबॅक याचा एक सारासार विवेक ठेवला पाहिजे. उत्तम दर्जाचं काम असेल, एक्सक्लुझिव्ह असेल, अगदी वेगळेपणानं केलेलं असेल तर त्याचं श्रेय मिळालं पाहिजे. अगदी साध्या साध्या कामात, अगदी साधं मला तिथून भांडं आणून दे, या कामात काही अप्रिशिएट करण्याची गोष्ट नाहीये. किंवा काय तुझं दप्तर उचलून ठेव, हे त्यांचं कामच आहे, ती ड्युटी आहे. आपण आपले कर्तव्य पार पाडलं म्हणजे कुणावर उपकार करत नसून ते माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडते. आणि मी स्तुतीची हक्कदार कधी असते? ज्या वेळेला मी वेगळेपणाने माझ्या वयापेक्षा अगदी वेगळं किंवा आईला अगदी तिच्या अडचणीच्या काळात महत्वाची मदत केली आहे, तर अप्रिशिएट करणं. त्यामुळे आपण सवय लावताना छान म्हणजे अगदी म्हणजे
सी ह्याच्यात सुद्धा छोट्या छोट्या लेवल्स आहेत. म्हणजे तुम्ही 3 वर्षाच्या मुलाला कसं त्यांना एकमेकावर ठोकळे लावले तरी आपण टाळ्या वाजवणार, वेल डन, वेल डन म्हणणार. हीच प्रतिक्रिया मी 4थी-5वीच्या मुलीला नाही देऊ शकत. ते त्यांनी बरोबर. छोटे-छोटे टास्क त्यांनी केले स्वतःच्या हिमतीने, तर ते त्यांचं कामच आहे किंवा त्यांनी त्याच मार्गाने पुढे जायला पाहिजे. त्यामुळे कामाची तीव्रता किंवा कामाचा दर्जा आणि त्याला सुटेबल असणारा, त्याला अप्रोप्रिएट असणारा प्रतिसाद, सुयोग्य असा प्रतिसाद, हेच वळण घालून दिलं पाहिजे. नाहीतर आपल्या मुलांना आपण खूप छोट्या छोट्या कामासाठी छान छान म्हणत राहिलो तर तीच सवय लागेल, जे बाहेरच्या जगात उलट तुम्ही मोठं संशोधन केलं तरी चांगलं म्हणणारी माणसं कमी भेटणार आहेत प्रत्यक्ष व्यवहारात. त्यामुळे घरातून आपण असं खूप खूप म्हणजे छोट्या कामासाठी फार चांगलं म्हणण्याची सवय पण नको लावूया. ओके. स्वाती लोणकर विचारत आहेत की लेट मॅरेज लेट चाइल्ड आहे. मुलगा 5th मध्ये आहे आणि मी 45 वर्षाची. फॉर माय चाइल्ड एनर्जी कमी पडते. सो आय फील सॅड बट आय ट्राय माय बेस्ट फॉर हिम. व्हॉट एल्स आय शुड डू? नथिंग एल्स यू शुड डू. तुम्ही ऑलरेडी तुमचं बेस्ट करताय. आता तुम्हाला ह्याच्यापेक्षा अधिक काय काय गरज आहे? पहाटे उठणार का, रात्री जागरण करणार का, एका पायावर उभं राहणार, काय करणार? काही नाही करणार. सी आपलं खरं प्रेम जे असतं ते मुलांपर्यंत पोहोचतं. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. तुम्ही मुलासाठी जे एफर्ट्स घेता आहात, जे प्रयत्न करताय ते मुलापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं मूल जसं जसं मोठं व्हायला लागेल तसतशी ह्याची जाणीव त्याला नक्की होईल. कारण आपण काय केवळ मुलाला जे आपण सर्व्हिस प्रोव्हायडर नाही आहोत मुलांचे. आपण भावनिकदृष्ट्या सुद्धा मुलांशी गुंतलेलो असतो. आपली अटॅचमेंट भावनिक पण असते आणि ते प्रेम, तो खरेपणा, तुमचे कष्ट, तुम्ही मुलासाठी करत असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या मुलापर्यंत पोहोचतच असतात. तुम्हाला यापेक्षा वेगळं काही करण्याची गरज नाही. माझी मुलगी 5वीत गेली आहे. तिने किती वेळ खेळायला पाहिजे जास्तीत जास्त? कितीही कितीही वेळ तिला पाहिजे तेवढा वेळ. ती दमून जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत तिला बोलवू नका. मुलांना पण एडिक्शन असतं का? माझ्या मुलीला नवरत्न पावडरचा सुगंध खूप आवडतो. ती 1.5 वर्षाची आहे. आवडू शकतं, असू शकतं आणि हे टेम्पररी पण असतं फार. म्हणजे तिला हे कायमचंच आवडत राहील बाबा, बरोबर. असंच तिचं छंद आहे असंही मानायचं कारण नाही. काही दिवस आवडेल आणि मग ती सोडून सुद्धा देईल. सोडून देईल. हो. सिंगल चाइल्ड वाढवताना कोणती काळजी सर्वाधिक गरजेची आहे? आता जसं म्हटलं ह्याच्या आधीचा प्रश्न ह्याच्याशी संबंधित होता की सारखं बोर होतं मुलाला. जेव्हा घरात 2 जण असतात, 2 मुलं असतात तेव्हा अनेकदा त्यांचा भांडण्यात तरी वेळ जातो. भावंडांची भयंकर भांडणं होतात. किमान ते एकमेकांशी भांडत बसतात, तो त्यांचा टाइमपासचा पण उद्योग असतो. सिंगल चाइल्ड असतं तेव्हा भांडायला सुद्धा कोणी नसतं. त्यावेळेला पालकांची जबाबदारी राहते या पद्धतीने की आवर्जून मुलाला इतर मुलांमध्ये मिसळता येईल अशा संधी प्राप्त करून देणं, हे पहिली जबाबदारी राहते. कारण तिथे समूहात मूल गेल्यानंतर आपल्या गोष्टी शेअर करणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, या सगळ्या गोष्टी तिथं जमायला लागतात. त्यामुळे ह्या संधी समवयस्कांमध्ये मिसळण्याच्या जास्ती उपलब्ध करून देणं हे त्यांचं पहिलं म्हणजे प्रायोरिटी असायला पाहिजे त्या गोष्टीला. अभ्यास आणि ह्याच्या मागे नंतर लागा. आधी मुलाला सोशल करा. आता आपण सुशांत सिंग हो. राजपूतची गोष्ट ऐकली आपण. अर्थात तो काही सिंगल चाइल्ड नव्हता. मग त्याला बहिणी वगैरे होत्या. पण केवळ स्वतः मी, माझं, माझी दुःख हे मुलाला कुठे नेऊ शकतं आता आपल्या समोरचं उदाहरण आहे. त्यामुळे शेअर करणं, आपल्या गोष्टी बोलून दाखवणं, आपल्या आवडीनिवडी बोलून दाखवणं, माझ्या मनात काही आहे ते शेअर करणं, ह्याच्यासाठी छान ग्रुप आपल्या मुलाला सपोर्ट सिस्टीम समाजातून नेहमी मिळत असते. आणि ती सपोर्ट सिस्टीम तयार करायला आपण शिकवलं पाहिजे. आपण स्वतःची पालक म्हणून पण आपली सपोर्ट सिस्टीम तयार केली पाहिजे. जसे आता आपण एकमेकांशी बोलतोय, एकमेकांचे प्रश्न मोकळेपणाने मांडतोय, आपल्याला येणाऱ्या अडचणी आपण समजून घेतोय, ही एक प्रकारची सपोर्ट सिस्टीम आहे. तशीच सपोर्ट सिस्टीम मुलांना उपलब्ध करून देणं आणि त्यांना त्यांची उत्तरं मिळवायला शिकवणं, जेणेकरून अशा प्रकारचे ताण त्यांना कधी येणार नाही. सिंगल पेरेंटिंग मध्ये याची काळजी जास्त घ्यावी लागेल. पहिलीपासून खेळाचा क्लास, इंग्रजीचा क्लास, अभ्यासाचा क्लास, चित्रकलेचा तास लावणे योग्य आहे का? नाही, नाही. ओके. 1ली ते 4थीच्या मुलांना कार्टून फिल्म दाखवू नये का? दाखवू नये का असं याचं उत्तर देता येणार नाही. किती वेळ दाखवावी असं म्हणता येईल फार तर. हम्म. दिवसातून मुलं कार्टून बघणार, त्यांना त्याचे ऍडिक्शन आहे आणि काही कार्टून्स उत्तम दर्जाची आहेत, चांगली आहेत. डोरेमॉन सारखी जर कार्टून्स आपण बघितली तर त्याच्यातून मूल्य सुद्धा पुष्कळ मुलांना शिकायला मिळतात. काहीतरी त्याच्यात संदेश आहे, मुलांच्या पातळीवर जाऊन त्यांनी काही काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे ते बघायला काहीच हरकत नाही. फक्त किती काळ बघावं ह्याच्यावरती मात्र बंधन असलं पाहिजे. अर्धा तास हा त्याचा जास्तीत जास्त काळ आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. टीव्ही बंद झाला पाहिजे. Okay. We have one child. There are no children in our society.
our daughter is very talkative at home but shy outside and in school as well. How can we encourage her to be talkative outside? No need at all to make her talkative outside. Let her be like that only. She is too small. She is too small to predict anything about her. तिला तसं राहू दे. सर्वच व्यक्तींनी वचावचा करून बोलण्याचं कारण नसतं. अंतर्मुख स्वभावाच्या व्यक्ती असतात, ज्या त्यांच्या त्यांच्या विचाराच्या पातळीवर त्यांचं काम सुरू असतं. न बोलता आजूबाजूची परिस्थिती समजून घेण्याचं काम त्यांच्या बुद्धीच्या मनाच्या पातळीवर सुरू असतं. प्रत्येकच मुलांना येऊन पुढं फार बडबडलं पाहिजे ही गरज नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न पण करू नका. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ती बोलायला लागेल. आपण मुद्दामून काही करायचं कारण नाही. खूप कळीचा मुद्दा एक त्यांनी प्रश्न विचारला मीनाताई यांनी. त्या म्हणतात की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीच्या मुलांचा स्क्रीन टाइम किती असावा ऑनलाईन शिक्षणासाठी? हा, आता हा खरं म्हटलं तर वयाच्या मानाने मला आठवत नाही, मी मागच्या लेक्चरमध्ये ते दाखवलं होतं की नाही. अमेरिकन असोसिएशन आहे पेडियाट्रिक्स, लहान मुलांबद्दलच्या तज्ज्ञांची. त्यांनी याबद्दलचं हे तयार केलंय, वेळापत्रक तयार केलंय वयानुसार. आणि त्याच्यामध्ये साधारण मला आता अगदी आकडे मिनिटामध्ये लक्षात नाही येत, पण साधारण पहिली ते दुसरी, तिसरी साधारण इथपर्यंत तो 90 मिनिटांपेक्षा जास्त अजिबात नसावा, असं त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे जाता कामा नाहीये. माध्यमिक स्तरावर गेल्यानंतर कमीत कमी असावा असं त्यांनी म्हटलंय, पण तो तरीही 2.5-3 तासाच्या पुढे जाऊ नये असं त्याचं उत्तर सांगितलेलं आहे. हल्ली शाळेतच पालक मोबाईल देतात. इतर पालकांचं आपण सांगू शकत नाही. मोबाईल देण्याचे योग्य वय काय असावे? आम्ही आता जसं म्हटलं हे खूप रिलेटिव्ह आहे. योग्य वय असावं मी म्हणेन 12वी झाल्यानंतर, कारण तोपर्यंत ते नुसतं यंत्र हातात येऊन उपयोगाचं नाही. त्या यंत्राचा वापर करण्याचा जो विवेक आहे, मोबाईल मी कधी, कसा, किती, त्याच्यावर इंटरनेटवर मी काय बघायचंय, किती वेळ बघायचंय, हा सगळा विवेक ज्या वेळेला मुलाकडे येईल तेव्हा खरं तर ते यंत्र त्याच्या हातात गेलं पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. मग जर मुलाला ती मॅच्युरिटी खूप लवकर आली तर ते क्वचित हाताळू शकतं, पण शाळेच्या मुलांना मोबाईलची गरज नाहीये. पण मी पुन्हा म्हटलं रिलेटिव्ह, कारण तुम्ही किती अंतरावर राहता, तुम्हाला काय तुमचे ट्रान्सपोर्ट कसे आहेत वगैरे हे माहित नाही, त्याच्यावरती ते अवलंबून आहे. पण त्या सगळ्या शक्यता बघता शाळेतल्या पातळीवर मुलांना गरज नाही मोबाईलची. 2 वर्षाच्या मुलाला मोबाईल YouTube लागतो. तर ते योग्य आहे का असं विचारायचं असावं का? काय म्हणू आता कल्पना मी ह्याच्यावर. या क्षणी बंद करा, तुमच्या घरातला टीव्ही बंद करा, तुम्ही हा वेबिनार अटेंड करू नका, काही करू नका, सगळं बंद करून टाका. काही 2 वर्षाच्या पोराला गरज नाहीये. लागतं हे जेवण आलंच करताना कुठलं. आता तेच ट्रेंड आहे वर्षा, माहितीये का? मी ट्रेनमध्ये जात होती एकदा पुण्याला, येत असताना माझ्या बाजूला जे कपल बसलं होतं त्या कपलनी आपल्या मुलीच्या हातात, ती असेल 1.5-2 वर्षाची, मोबाईल दिला आणि तिला खाऊ घालत होती. ती YouTubeवर काहीतरी कार्टून बघत होती. हा. असं. नाही चालणार. हे तत्क्षणी बंद करायला पाहिजे. मुलांच्या अनेकच, मी आता श्रुती पानसेनी सांगितलं की बुबुळांचा विकास केव्हा होतो, कोणत्या वयात आपले डोळे सक्षम होतात, त्याचे फायदे तोटे काय आहेत. खूप लहान जागेवरून जेव्हा डोळ्याची हालचाल होते तेव्हा त्याचे येणारे ताण. आपल्या मुलांना आपण कदाचित जर ह्या पद्धतीची लाईफस्टाईल दिली तर 30व्या वर्षी रेटिनाचं वगैरे ऑपरेशन करायला लागेल मुलांचं. माहित नाही म्हणजे त्याचं काय होणार आहे. पण आता जे अलीकडे मोतीबिंदूची ऑपरेशन्स आपण ऐकतोय, पूर्वी फक्त आज्यांची व्हायची 70-80च्या वयातली, आता ती ऑपरेशन्स 50-55ला पण व्हायला लागली आहेत. आणि याच पद्धतीने आपली लाईफस्टाईल राहिली तर 20-30च्या ह्याच्यामध्ये कदाचित आपण जेव्हा लग्नासाठी मुलगा मुलगी बघतो त्यात लिहितील सुद्धा की रेटिनाचं ऑपरेशन झालेलं नाही, असलं काहीतरी फॅड येईल असं जर आपण करत राहिलो तर. बरोबर. संजीवनी ताई विचारत आहे, माझी मुलगी 14 वर्षाची आहे. तिच्याकडून छोटी मिस्टेक झाली तरी माझी चिडचिड होते. काय करू? नाही होऊ द्यायची. हेच करू शकतो आपण. डू यू सजेस्ट टाइम रेस्ट्रिक्शन? ऐका, चिडचिडीचं मी थोडंसं सविस्तर उत्तर असं देईन, कारण हे सगळ्यांचंच होतं, मी पण त्यातनं गेलेली आहे म्हणून. लहान लहान गोष्टींनी लगेच आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत कारण 2 असतात. एक तर मुलांची चूक होते म्हणून चिडचिड, आणि दुसरं म्हणजे ज्या वयात मुलं 13-14 वर्षाची आहेत त्यांच्या आया 40च्या आसपास आहेत आणि त्यांचं मेनोपॉज आणि या पुन्हा त्यांच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात. त्यामुळे त्यांची होणारी नॅचरली चिडचिड, या सगळ्याचं खरं तर ते आपल्याला हाताळायला लागतात गोष्टी. आणि त्यावेळेला मेंदूनुसार आपण ज्या क्षणी चिडचिड होते असं जाणवलं की त्या क्षणी खरोखर अंक मोजायला सुरुवात करायची.
कारण चिडचिडीची जी भावना आहे ती मेंदूमध्ये 7 सेकंद राहते चिडचिड होण्यासाठीची. 7 सेकंदांनंतर ती भावना तिथून नाहीशी होते. त्यामुळे तो 7 सेकंदाचा वेळ स्वतः घ्यायचा आणि आकडे मोजायला लागायचं. हे त्याचं उत्तर आहे. आणि मग शांतपणाने विचार करायचा की खरंच मुलीचं चुकलंय का, तिला काय सांगायला पाहिजे. आपण तत्क्षणी रिॲक्ट होतो तेव्हा आपली चिडचिड होते, पण 7 सेकंदानंतर रिॲक्ट व्हा, असं स्वतःला वळण लावून घ्या, तुम्ही आपोआप डाऊन आलेला असाल. खूपच छान माहिती ही, मला पण माहिती नव्हतं. खूप छान की 7 सेकंद फक्त चिडचिडीची जी भावना मेंदूमध्ये निर्माण होते. Do you suggest time restrictions for children for screen time, as now we are at home all the time, for age group 9 years to 13 years? खरं तर उत्तम काय आहे मुलांसाठी, तर टीव्ही बंद हे उत्तम आहे किंवा स्क्रीन बंद हे उत्तम आहे. आपण आत्ताच्या काळात ते बंद ठेवू शकत नाही, ह्याला आपण सर्वजण बळी पडलेलो आहोत, माझ्यासह. आपल्याला इलाज नाहीये, आपल्याला ते त्यांच्या हातात देणं काही कारणाने भाग आहे. आपण त्याच्यामध्ये एक तोडगा असा काढू शकतो की आपण आता घरातच आहोत, आपण पालक म्हणून आपण जरा मुलांची पुस्तकं बघितली जी ऑनलाईन आहेत, आणि आपण थोडं जर तुम्ही समजून घ्यायला बघितलात 8वी पर्यंतच्या मुलांचा अभ्यासक्रम, जी आता सरकारची सर्व पुस्तकं ऑनलाईन फुकट उपलब्ध आहेत, तर तुम्हाला समजू शकेल की मुलांना नेमकं काय करणं अपेक्षित आहे आणि कोणती माहिती मिळवणं अपेक्षित आहे, आणि त्यासाठी त्यांना घराच्या बाहेर पडून काय करायचंय, बाहेर शेजारी बाहेर पडून काय करायचंय, याची थोडी माहिती घेतली तर जी माहिती आम्हाला स्क्रीनवरून मिळवायला लागते त्याचं प्रमाण कमी होईल, आणि मुलाला मंडईत जाऊन, दुकानात जाऊन, शेजारी जाऊन, मित्राकडे जाऊन आणि कुठं जाऊन ती माहिती मूल त्याचं तो मिळवू शकेल असे अनुभव तुम्ही देऊ शकाल मुलाला. थोडं जर तुम्ही घरात आता आहात, मुलांची पुस्तकं बघितलीत, त्यांचे धडे बघितलेत, तर ब्रॉडली ह्याला काही फार वेळ द्यायला लागत नाही, याला तज्ञ असायला लागत नाही. तुम्ही एक 10-15 मिनिटं एखादं पुस्तक, एखादा धडा चाललात जो ऑनलाईनवर आता उपलब्ध आहे, तरीही तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या छोट्या कृतींचं आयोजन घर बसल्या करू शकता. ओके, शेवटचा प्रश्न घेतेय वर्षा. हा. मुलांची कधी कधी खूप भांडणं होतात, एकमेकांना मारतात, जोरात बोलतात, आणि आम्ही अनकम्फर्टेबल होतो. बऱ्याच वेळेला मोठ्यावर आम्ही राग काढतो, त्याला मारतो. मोठ्याचे एज 8 वर्ष आणि लहानाचे 4 वर्ष आहे. आता ह्यातला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे मुलांच्या भांडणाकडे दुर्लक्ष. कुठपर्यंत दुर्लक्ष, जोपर्यंत एकमेकांना ते इजा पोचवत नाहीयेत किंवा हानी काही होत नाहीये एकमेकांना, तोपर्यंत. कारण मुलं आत्ता भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा तीच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आईस्क्रीम खायला जातात आणि त्यांचं काम करायला जातात. त्यामुळे आपण त्यांच्या भांडणात पडून एकमेकांविषयी त्यांना काही त्यांचे ग्रह तयार करू नयेत आणि त्यांच्यात फारशी दखल पण, म्हणजे इव्हन मी हेच म्हणेन मुलांच्या इतर बाबतीत सुद्धा आपल्या मुलाचं इतरांशी होणार भांडण, त्यातलं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे दुर्लक्ष. आपण सजगपणाने फक्त बघत राहायचं की काय चाललंय मुलाचं, कोणत्या मुद्द्यावर भांडण आहे. अशी भांडणं मुलांची होतच असतील. आपणही आपल्या लहान वयात आठवून बघूया की आपण काय काय केलेलं आहे, आणि त्या प्रकारचे हे आता मुलांचं भांडण दुर्लक्ष करण्यासारखं आहे का, तर तिथं ते दुर्लक्ष करायचं तुमचं तुम्ही मिटवा. जेव्हा मी सुरुवात केली भांडणात लक्ष घालायला माझ्या मुलींच्या बाबतीत, तेव्हा मला खूप त्रास व्हायला लागला होता. आणि जेव्हा मी ठरवलं की तुमचं तुम्ही मिटवा, मी तुमच्यात पडणार नाही, तेव्हा त्यांचं माझ्याकडे भांडण घेऊन येण्याचं प्रमाण पण कमी झालं, त्यांच्या भांडणाचंही प्रमाण कमी झालं हा पवित्रा घेतल्यानंतर. त्यामुळे मुलांना त्यांच्या गोष्टी हाताळायला देणं. आजचं सेशन खरंच खूपच प्रगल्भ करणारं होतं वर्षा. म्हणजे आई बाबा होण्याचा प्रवास अधिक प्रगल्भ करण्याकडे, आणि अगदी प्रॅक्टिकल की मला याची जाणीव करून देणारं की मी योग्य ट्रॅकवर आहे. म्हणजे मी जरी चुकली असली तरी मला आता दुरुस्त होता येणार आहे, हा आशावाद दाखवणारं हे सेशन होतं. तुझ्या अनुभवातून बरंच काही मला शिकायला मिळालं, आणि मला माहिती आहे नक्कीच या सर्व आई बाबांना सुद्धा शिकायला मिळालेलं आहे. तर असं सोबत राहूया. खूप खूप धन्यवाद. आपण एक सेशन आता म्हणजे बुधवारला घेणार आहोत, पुढच्या बुधवारला, जवळपास ती तारीख असेल 23. तिथे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे असं एक सेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये आय वुड लाईक टू इन्व्हाइट यू फॉर ॲज एक्सपर्टी. आणि तिथे काही प्रश्न असतील तर उरलेली सगळी प्रश्न आपण तिथे विचारूया. बुधवारी जे सेशन आहे त्याची अनाउन्समेंट आपले दिनेश नेते सर करतील, तर मी त्यांना विनंती करते. सर, ओव्हर टू यू प्लीज. बुधवारी म्हणजे 17 तारखेचं, बरोबर? येस. सो सगळ्यांना मी एक वेगळ्याच व्यक्तीला भेटवतोय. आम्ही तुम्हाला एका वेगळ्या आणि खूपच वेगळ्या प्रकारे मुलांशी वागणाऱ्या व्यक्तीला भेटवतोय. त्यांचं नाव आहे यजुर्वेंद्र महाजन. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहिती असेल. त्यांची जळगावमध्ये दीपस्तंभ नावाची संस्था आहे,
आणि पुण्यातही त्यांच्या संस्थेची एक ब्रँच आहे. त्यांच्या संस्थेचं कार्य हे की ते दिव्यांग मुलांना IAS आणि IPS च्या परीक्षेला बसायला प्रवृत्त करतात आणि सक्सेस रेट त्यांचा खूप जास्त आहे. खूप सारी मुलं IAS IPS ऑफिसर होत आहेत. अंध मुलं, अपंग मुलं IAS IPS ऑफिसर होत आहेत. एवढी जिद्द त्यांच्यामध्ये ते निर्माण करत असतात की त्या जिद्दीमुळे ते पास होईपर्यंत पाठपुरावा सोडत नाही. सो हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्या पालकांना जर ही किल्ली मिळाली की मुलांना प्रेरित कसं करायचं तर ते खूप उपयुक्त होईल. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि पुढच्या बुधवारी यजुर्वेंद्र महाजन आपल्याशी संवाद साधणार आहे. पालकांना प्रेरित कसे करावे या मुलांना प्रेरित कसे करावे या विषयावर. तर माझी विनंती असेल की सगळ्यांनी, तुम्ही सगळे तर याच, पण अजून कोण तुमच्या ओळखीचे असतील त्यांना पण सांगा की हे सेशन ऐका. कारण आपल्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या मुलं आपण जे सांगतोय ते करायला तयार नाहीत याच्यामुळेच आहेत. तर आपण कसं सांगावं की ज्याने मुलं ऐकतात आणि ते त्या ध्येयाकडे जायला प्रेरित होतात, हे आपल्याला याची किल्ल्या कदाचित तिथं आपल्याला मिळतील. त्याच्यामुळे सगळ्यांना आग्रहाची विनंती की सगळ्यांनी अटेंड करावं. ओके, धन्यवाद सर. म्हणजे येणाऱ्या 17 जूनला म्हणजे परवा हे सेशन होणार आहे आणि त्यासाठी नक्कीच तुम्हाला एक काहीतरी नवीन मार्ग सापडेल आणि आपल्यामध्ये विशेषतः म्हणजे जे करिअरच्या उंबरठ्यावर आहेत, जी मुलं 10वी नंतर किंवा 12वी नंतर आपला करिअर चूज करणार आहेत, त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त असं सेशन असणार आहे. त्यामुळे अशाही पालकांना तुम्ही नक्की कळवा आणि एक भरभरून प्रतिसाद येणाऱ्या सेशनला नक्की मिळेल. लिंक मी तुम्हाला नेहमीसारखं फेसबुकला मिळेल, सोबतच पॅरेंटिंग मॅटर्सच्या ग्रुपला सुद्धा मी लिंक टाकणार आहे. अगदी म्हणजे 1 तास 2 तासात तुम्हाला लिंक मी पाठवते. सेम लिंक असणार आहे, लिंकचा इश्यू नाहीये. सेम लिंक आणि सेम पासवर्डचा वापर करून तुम्हाला बुधवारचं सेशन जॉईन करता येणार आहे. तर पुन्हा भेटूया येणाऱ्या बुधवारी याच प्लॅटफॉर्मवर. तोपर्यंत सर्वांना गुड बाय. थँक यू व्हेरी मच.